नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचा पहिला टॉपिक बायोलॉजीचं पहिले लेक्चरला आपण सुरुवात करतोय आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण आज पेशी किंवा ज्याला सेल म्हणतात हा टॉपिकला आपण आतापासून सुरुवात करतोय. आताचं लेक्चर पाहण्याच्या आधी मी सर्वांना सांगेन की याच्यापूर्वी आपण बायोलॉजीची इंट्रोडक्शन संदर्भात किंवा जे जीवशास्त्र आहे जीवशास्त्राची ओळखसाठी एक लेक्चर युट्यूबला अपलोड केलं होतं. हे लेक्चर सर्वांनी पाहून घ्या. त्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि बायोलॉजीला कोणत्या टॉपिक मधून कसे क्वेश्चन येतात, ठीक आहे, या गोष्टीचं आपण डिस्कशन केलं होतं आणि आपल्या परीक्षेसाठी कोणते टॉपिक महत्वाचे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. त्यामध्ये जे बायो सब्जेक्ट आहे तो बायो सब्जेक्ट 3 भागामध्ये डिवायडेशन केला होता. त्यामध्ये पहिलं होतं ते बेसिक, म्हणजे त्याची तुम्हाला गरज आहे तिथून बायोची सुरुवात होते, तो म्हणजे पेशी उती, ठीक आहे, आणि पेशी विभाजन हा आपण एक पहिला पार्ट पाहिला होता. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण मानवी आरोग्यशास्त्र पाहिलं होतं. मानवी आरोग्यशास्त्रात आपण नियरली 9 भागामध्ये डिवायडेशन केलं होतं. सर्वात जास्त परीक्षेला क्वेश्चन तिथून येत होते. आणि तिसरा पार्ट होता, तिसऱ्या पार्ट मध्ये आपण वर्गीकरण पाहिलं होतं, जे 1-2 मार्काला तुमच्या परीक्षेला विचारतात. एक म्हणजे वनस्पती वर्गीकरण, प्राणी वनस्पती आणि सजीवांचं वर्गीकरण, अशा 3 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. आताच लेक्चर पाहण्याच्या जे सर्वांनी पहिला तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहून घ्या. तो व्हिडिओ जर पाहून घेतला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 3 गोष्टी पाहणार आहोत. सुरुवातीला पेशी. एक, पेशी म्हणजे नेमकं काय, ठीक आहे, पेशी म्हणजे काय. त्यानंतर पेशीचा शोध कसा लागला, ठीक आहे, आणि पेशी सिद्धांत हा पहिला आपण अनालिसिस करणार आहे. त्यानंतर पुढचा आहे पेशीचे प्रकार. पेशीचे प्रकार, पेशीचे प्रकार नंतर पेशीची रचना कशी असते आणि पेशीची रचना नंतर पेशी अंगके कोणते असतात, अशा 4 गोष्टीचा आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. तुमच्या परीक्षेला जी पेशी अंगके असतात ह्या पेशी अंगकावर क्वेश्चन विचारतात. उदाहरणार्थ रायबोझोम्स आहे त्याचं कार्य काय असतं, तंतुकणिका आहे त्याचं काय काम का असतं, लयकारिका असतात लयकारिका कोणते काम करतात, म्हणजे तुमच्या परीक्षेला काय विचारतात तर ते अंगकांची वैशिष्ट्ये विचारतात, ठीक आहे. त्यानंतर पेशीचे प्रकार 2 असतात, ठीक आहे. या गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. तुमच्या परीक्षेला ह्या 4 पैकी एखाद्या वर्षी दरवर्षी क्वेश्चन येतो. त्यामुळे आताचं लेक्चर खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे आताच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या ज्या पूर्व परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा कोणत्याही एक्झाम मध्ये आताचं लेक्चर तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतं, ठीक आहे. तर चला आताच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरच्या सुरुवातीला पेशी म्हणजे नेमकं काय, पेशीची व्याख्या काय आहे ते सुरुवातीला पाहूया. तर सुरुवातीला 1665 मध्ये, ठीक आहे, पेशी म्हणजे नेमकं काय, पेशीचा शोध कसा लागला, ठीक आहे. तर सुरुवातीला कधी तर 1665 मध्ये, इसवी सन 1665 मध्ये या कालखंडामध्ये 1665च्या कालखंडामध्ये रॉबर्ट हुक, ठीक आहे, रॉबर्ट हुक ह्या शास्त्रज्ञानं सर्वात पहिला पेशीचा शोध लावला. त्यानं शोध लावला म्हणजे काय, तर त्यांनी वनस्पतीच्या ज्या मृत पेशी असतात की त्यानं वनस्पतीचं मृत अवयवाचं सूक्ष्म निरीक्षण केलं आणि त्याच्या निरीक्षणामध्ये काय आलं की वनस्पतीचे जे अवयव असतात की वनस्पतीची वरची साल आहे यावर एकावर एक याप्रमाणे काय आहे थर जमा आहे. जसं मधमाशांचा पोळा असतो, मधमाशांच्या पोळ्यामध्ये जसं लहान लहान पार्टिकल एकावर एक बसलेले असतात, अशा प्रकारे त्या वनस्पतीच्या सालीवर वनस्पतीचे अवयव काय असे एकावर एक पार्टिकल बसलेले आहेत, ठीक आहे. असं रॉबर्ट हुक शास्त्रज्ञाने 1965 ला आपल्या निरीक्षणामध्ये आणलं आणि त्यानं पुढे अभ्यास करून त्यानं सांगितले की या वनस्पतीच्या पेशी आहेत. पण या वनस्पतीच्या कोणत्या पेशी होत्या, तर मृत पेशी होत्या. मृत म्हणजे काय, मेलेल्या पेशी होत्या, त्या जिवंत पेशी नव्हत्या, कारण वनस्पतीच्या ज्या आउटर साईडला होत्या. तर अशा मग त्या रॉबर्ट हुकनं याच्या निरीक्षणापासून मग पेशीची व्याख्या तयार केली. आणि पेशीची व्याख्या काय होती, तर रॉबर्ट हुकनं सांगितलं की सजीवांच्या पेशीची व्याख्या म्हणजे काय, सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक, सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक म्हणजे पेशी होय, अशी व्याख्या केली, ठीक आहे. म्हणजे पेशीची व्याख्या काय, तर सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक एककाला काय म्हणतात, पेशी म्हणतात. मग रचनात्मक कार्य म्हणजे काय,
ठीक आहे. जशी एखादी इमारत असते, एखादी इमारत कशी तयार झालेली असते, एखादा हॉल आहे, इमारत कशी तयार होते, तर इमारत बांधताना इमारत बांधण्याची सिव्हिल इंजिनियर किंवा जे बांधकाम करणारे असतात ते काय करतात, एका विटेवर एक असे विटेवर काय करतात, एखादी भिंत बांधतात. आणि अशा वेगवेगळ्या भिंती, 4 भिंती बांधल्या की एक खोली तयार होते, वरती छत होतं आणि मग काय होतं, घर किंवा एखादी रूम तयार होते. म्हणजे काय, एका विटेवर एक विटा असली काय होते की पूर्ण इमारत तयार होते. ठीक आहे. पण यातल्या एक विटे जर तुम्ही काढला तर काय इमारत राहू शकते का, तर ती मातीचा ढीग होऊ शकतो की इमारती होऊ शकत नाही. म्हणजे एकावर एक अशी रचना केल्यामुळे एखाद्याची खोली किंवा एखादा हॉल किंवा एखादी इमारत उभा राहिली. म्हणजे रचना म्हणजे एखादी रचना कशात झाल्या, तर ते भिंतीच्या इमारतीमध्ये असणाऱ्या विटेपासून रचना निर्माण झाल्या. त्याच पद्धतीनं ठीक आहे, सजीवांचं रचनात्मक मानवी शरीर जे आहे ते मानवी शरीराची बांधणी कशी झाल्या, तर ह्या पेशी एकावर एक पेशी बसून मानवी शरीराची बांधणी झाल्या. तर जर तुम्ही मानवी शरीरातून पेशी जर काढून टाकला तर मानवी शरीर सुद्धा राहू शकत नाही. कारण की जसं इमारतीची बांधणी विटामधून होते तसं वेगवेगळ्या पेशीमधून मानवी शरीराची काय होते, मांडणी होते. म्हणजे सजीवाची जी रचना तयार होते ही सजीवांची रचना पेशीमुळे होत असते. जर तुम्ही पेशी काढून घेतला तर मानवी शरीर सुद्धा राहू शकत नाही, वनस्पती सुद्धा राहू शकत नाही. तर वनस्पती आणि प्राणी यांच्या पेशीतून काय होते, रचना तयार होते. हे कोण सांगितलं, रॉबर्ट रूटने सांगितले. सजीवांची रचना तसंच कार्य, सजीवामध्ये कोणत्याही प्रकारचं कार्य होण्यासाठी पेशी मार्फतच कार्य होतं. मी आता तुम्हाला लेक्चर झाले याचा अर्थ मी काय करतो, माझा आवाजामार्फत वेगळं तुम्हाला सांगावलं. मग मी वर्किंग कसं करत असतो, तर मी वेगवेगळे आपण अन्नपदार्थ सेवन केलेलं असतं आणि अन्नपदार्थ सेवन केलेले अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये काय असतात की एटीपीच्या स्वरूपामध्ये, ते एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये असतात. जेव्हा आपण वक्तव्य करत असतो, एखादं काम करत असतो, त्यावेळी आपण श्वासोच्छ्वास काय होतो, ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो. शरीरामध्ये ऑक्सिजन गेला की शरीरातला ऑक्सिजन जे पदार्थामध्ये आपल्या शरीरामध्ये जे अन्न पदार्थ सेवन केलेले अन्न पदार्थ आपण ग्लुकोजच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या शरीरामध्ये साठवले जातात. जेव्हा आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो, जेव्हा आपण घेतलेला ऑक्सिजन आणि आपल्या शरीरामध्ये असणारं ग्लुकोज स्वरूपामध्ये असणारं अन्न किंवा ग्लुकोज स्वरूप आहे, दोघांच्या मध्ये काय होते, रासायनिक अभिक्रिया होते. त्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, तो कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर टाकला जातो आणि यातूनच ऊर्जा मुक्त होते. आणि या मुक्त झालेल्या ऊर्जेवर आपण काय करत होतो, आपण आपलं वक्तव्य म्हणजे मी बोलावलं त्या ऊर्जेतून बोलावलोय. जेव्हा तुम्ही अन्न सेवन करत नसता तेव्हा तुमच्या शरीराची ऊर्जा निर्मिती थांबते आणि शरीराची ऊर्जा निर्मिती थांबली काय होतं की आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो, जास्त झोप येते. ठीक आहे. बघा 2-3 दिवस जर एखाद्या व्यक्ती जर जेवला नसेल तर त्याला सर्व विभाग सुद्धा राहता येत नाही. कारण का, तर त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही अन्न नाही, अन्न असल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होत नाही. मग शरीरात आपण घेतलेल्या अन्नापासून ऊर्जा निर्मिती करायचं काम कोण करतात, तर हे पेशी मार्फत चालतं. त्यालाच म्हणतात कार्यात्मक एकक. की आपल्या शरीरामध्ये चयापचय जे होतं ते पेशी मार्फतच होतं. आपल्या शरीरामध्ये कोणतीही गोष्ट असेल, आपल्या शरीराचं प्रत्येक एक काम हे पेशीच करत असतात. त्यामुळे त्याला कार्यात्मक एकक सुद्धा म्हणतात. म्हणजे व्याख्या काय होते, सजीवांच्या शरीरातील रचनात्मक व कार्यात्मक, की सजीवाच्या शरीरात रचना सुद्धा पेशी मार्फत होते आणि सजीवांच्या शरीरातील सर्व कार्य सुद्धा पेशी मार्फतच चालतं. त्यामुळे त्याला रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणतात. मला वाटतं सर्वांना पेशीची व्याख्या काय होते, ही पेशीची व्याख्या काय ती समजली असेल. ठीक आहे. सुरुवातीला रॉबर्ट हुकनं सुरुवातीला पेशीचा शोध लावला. ठीक आहे. रॉबर्ट हुक नंतर जी जिवंत पेशी आहे, ठीक आहे, जिवंत पेशी म्हणजे आता मृत पेशी, कारण वनस्पतीच्या मृत पेशीचा शोध कोण लावला होता, रॉबर्ट हुकनं लावला होता. तर लिवेनहुक, ठीक आहे, लिवेनहुक, ठीक आहे, ह्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा जिवंत पेशीचा शोध लावला. त्यानं जीवाणू असेल, ठीक आहे, त्यानंतर विषाणू असतील, जीवाणू विषाणू, ठीक आहे, त्यानंतर वेगवेगळे कवके असतील, पुन्हा आदिजीव असतील, कवक, पुन्हा आदिजीव. ठीक आहे. ह्या सगळ्याचा शोध म्हणजे जिवंत पेशीचा शोध सगळ्यात पहिला लिव्हर हुकनं लावला. हे तुम्हाला माहित पाहिजे. रॉबर्ट हुक आहे त्याने मृत पेशीचा शोध लावला, जिवंत पेशीचा शोध, जीवाणूचा शोध, विषाणूचा शोध, कवकांचा शोध आणि आदिजीवांचा शोध हे लिव्हर हुकनं लावलं. ठीक आहे. त्यानंतर रॉबर्ट ब्राऊन काय पेशीतील केंद्रकाचा शोध लावला.
पेशीला केंद्रक असतं. पेशीच्या केंद्रकाचा शोध कोण लावला? तो रॉबर्ट ब्राउन. हे तुम्हाला काही महत्वाची माहिती काय, जसं मानवी शरीरामध्ये मेंदूचं महत्व असतं, मानवी शरीरामध्ये मेंदू आहे तर मनुष्य काम करू शकतो, तसंच आहे पेशीला जर केंद्रक असेल तर पेशी काम करू शकतं. केंद्रक पेशीमध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहे. ठीक आहे. तर केंद्रकाचा शोध कोण लावला? तर रॉबर्ट ब्राउन याने केंद्रकाचा शोध लावला. त्यानंतर फेडरिक मिशर ह्या शासनानं पहिल्यांदा मानवी शरीरामधील डीएनएचा शोध लावला. डीएनए. ठीक आहे. डीएनए म्हणजे सर्वांना माहिती आहे, सध्या खूप चर्चेमध्ये पण असतं. जी अनुवंशिकता येते त्या अनुवंशिकता डीएनए मार्फत येत असते. तर फेडरिक मिशर आहे त्याने डीएनएचा शोध लावला. ठीक आहे. हा जे खूप महत्वाचे ते पण तुम्ही पॉईंट सांगतोय. तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या युट्यूबला तुम्ही सर्च केला तर पेशी संदर्भात वेगवेगळे शोध, त्यामध्ये तंतुकणिका, लयकारिका, पेशीचे जेवढे अंगके आहेत प्रत्येक अंगाचं शोध वेगवेगळ्या शासनाने लावले. तर सर्वांची नावं आवश्यक आहेत का? तर सर्वांची नावं पाठ करणं हे चुकीचं आहे, कारण की त्यामध्ये कुठल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जसं केंद्र खूप महत्वाचं आहे, जिवंत पेशी महत्वाचे आहेत, मृत पेशी महत्वाचे आहेत. तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. बाकीच्या गोष्टी तुम्ही संकलन करू शकता. त्यानंतर पुढे हॉल्टर या शास्त्रज्ञाने, ह्या हॉल्टर शास्त्रज्ञाने पहिल्यांदा पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्याचा शोध लावला होता. त्यानंतर वॅटसन आणि किक यांनी डीएनए मध्ये असणारी प्रतिकृती कशी तयार होते याचा शोध लावला होता. ठीक आहे. असे भरपूर शास्त्रज्ञ आहेत, भरपूर तुम्ही ते सर्च करून तुमच्या नोट्समध्ये संकलन करू शकता. पण मला वाटतं सगळं पाठ करण्याची आवश्यकता नाही. परीक्षेला तुमच्या एखाद दुसरा फॅक्ट अजूनही तुमच्या परीक्षेला कधी विचारलं नाही की पेशीचा शोध कसा लागला. एखादी स्टेटमेंट जर माहित असून रॉबर्ट हुकनं शोध लावला, लिव्हरनं जिवंत शोध, रॉबर्ट ब्राउझरनं डीएनए, हे 4-5 गोष्टी फक्त माहित असून तेवढं तुमच्या परीक्षेसाठी पुरेसं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे पेशी सिद्धांत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे म्हणजे पेशी म्हणजे काय, पेशीचा शोध कसा लागला, पेशी सिद्धांत. पेशी सिद्धांताचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, पेशी सिद्धांत असे एखाद्या, जसं तुम्ही अणूमध्ये अभ्यास करत असताना अणु सिद्धांत सगळ्यात पहिला डाल्टननं मांडला होता, नंतर रुदरफोर्ड असेल, बाकीचे असेल, त्याने हवं त्यामध्ये परिवर्तन करत एक नवीन अणूची संरचना तयार झाली. त्याचप्रमाणे पेशीचा शोध लागत असताना सुरुवातीला एकाच शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला नाही. एकानं मृत पेशी झाले, दुसऱ्याने जिवंत पेशी सांगितलं, दुसऱ्याने डीएनए सांगितलं, मग तंतुकणिका, मग लयकारिका, मग केंद्रक, मग आरएनए, मग डीएनए, असं मग द्रव्यपटल, असे एक अवयवाचा शोध लागत गेला आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून एक पेशी सिद्धांत तयार झाला. पेशी सिद्धांत. ठीक आहे. पेशी सिद्धांत एका शास्त्रज्ञानं मांडलेला नाही. हा पेशी सिद्धांत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावले. ह्या सगळ्या शोधाचा तो परिपाक होता की पेशी सिद्धांत आला. त्यामध्ये मुख्यतः कोण होते तर एम.जे. शिल्डर होता, त्यानंतर थिओडोर श्वान हा होता, पुन्हा रेडॉल्फ विर्शी, अशी 3-4 शास्त्रज्ञ त्यांची प्रामुख्याने नाव घेतली जातात. पण मला वाटतं की ते नावं वगैरे परीक्षेसाठी खूप महत्वाचे नसतात. तुम्हाला फक्त पेशी सिद्धांत म्हणजे काय माहित पाहिजे, पेशी सिद्धांताच्या प्रमुख गोष्टी माहित पाहिजे. पेशी सिद्धांतामध्ये नेमकं काय कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या तर निसर्गामध्ये सर्व पेशी, ठीक आहे, निसर्गातील पहिला पेशी सिद्धांत पहिला कोण, निसर्गातील सर्व सजीव हे पेशी मार्फत बनलेले असतात. पेशी मार्फत म्हणजे निसर्गातील कोणताही सजीव, मी मृत म्हणत नाही, मृत म्हणजे खडकवरे, तुम्हाला सजीव आणि निर्जीवचा फरक समजतो. सजीव, निसर्गातील सर्व सजीव हे पेशी मार्फतच बनलेले असतात. ठीक आहे. दुसरा सिद्धांत आहे पेशी हे त्यांचं रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक कोण आहे तर पेशी आहे. ठीक आहे. म्हणजे सजीवांचे सर्व कार्य पेशी मार्फतच चालतं आणि पेशीला रचना सुद्धा शरीराला, एखाद्या सजीवाला रचना सुद्धा पेशी मार्फतच चालते. ठीक आहे. सजीवाच्या ज्या आतल्या चयापचय सर्व गोष्टी असतात ते पेशी मार्फतच चालत असतात. ठीक आहे. त्यानंतर पेशीची निर्मिती पेशी विभाजनातून पेशीची निर्मिती होते. म्हणजे पेशीची निर्मिती का होते की प्रत्येक पेशीच्या विभाजनातून पेशी निर्मिती होत असते. मग पेशी निर्मिती कशी होते ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार पण आहोत की आपल्या शरीरामध्ये किंवा वनस्पती किंवा प्राण्यांच्या मध्ये पेशी विभाजन कसं होतं, पेशी विभाजनाचे कोणकोणते टप्पे आहेत, काय आहेत, ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण अनालिसिस करणारच आहोत. ठीक आहे. त्यानंतर सर्व सजीवांच्या जीवनातील हा एक काय पायाभूत घटक आहे असं हे काहीतरी महत्वाचे स्टेटमेंट सांगितले पेशी विभाजनाच्या सजीवांच्या पेशी सिद्धांतामध्ये. ठीक आहे.
म्हणजे 4-5 पॉईंट आहेत ते तुम्हाला माहित असून दे की आधुनिक पेशी सिद्धांत काय आहे, तर सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात, रचनात्मक तो कार्यात्मक एका काय आहे, पेशी विभाजनातून पेशीची निर्मिती होते आणि पेशी हे त्याचं पायाभूत घटक आहे, असे पेशी सिद्धांताचे 4 घटक आहेत. पुन्हा सरासरी पेशीचा आकार केवढा असू शकतो, तर पेशीचा आकार कशामध्ये काउंटिंग करतात, तर पेशीचा आकार हा मायक्रोमीटर मध्ये, ठीक आहे, मायक्रोमीटर मध्ये पेशीचं मापन करतात, त्याला युएम असं म्हणतात, मायक्रोमीटर. मग पेशीचा आकार किती असतो, पेशीचा आकार हा 0.1 युएम ते 18 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो. हे गोष्टचा फॅक्टर लक्षात ठेवा. पेशीचा आकार केवढा असू शकतो, पेशीचा आकार हा मायक्रोमीटर मध्ये काउंटिंग करतात. मायक्रोमीटर म्हणजे 0.1 युएम ते 18 सेंटीमीटर एवढे पेशीचा आकार असू शकतो. ठीक आहे, म्हणजे परीक्षेतून काही महत्वाचे फॅक्ट होते. त्याचा दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत. पेशी, दुसरा पॉईंट मध्ये आपण पेशीचे प्रकार. दुसऱ्या पॉईंट मध्ये आपण पाहणार आहोत पेशीचे प्रकार. पेशीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पेशीचे किती, तर 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात आदिकेंद्रिक पेशी, आदिकेंद्रकीय पेशी. दुसरा असतो त्याला म्हणतात दृश्यकेंद्रकीय पेशी. आदिकेंद्रकीय पेशी आणि दुसरा असतं दृश्यकेंद्रकीय. आदिकेंद्रकीय आणि दृश्यकेंद्रिक अशी पेशीचे 2 प्रकार पडतात. मग आदिकेंद्रिकी पेशी म्हणजे नेमकं काय, की ज्या पेशीमध्ये काय असतं, की ज्या पेशीमध्ये काय दृश्य स्वरूपामध्ये केंद्रक असतं. उदाहरणार्थ आदिकेंद्रिकी पेशी म्हणजे काय, की ज्या सजीवामध्ये दृश्य म्हणजे दिसणारे केंद्रक नसते, की ज्या पेशीमध्ये दिसणारे केंद्रक, दृश्य दिसणारे केंद्रक नसते अशा पेशींना आदिकेंद्रकीय पेशी म्हणतात. की ज्या पेशीमध्ये स्पष्ट असे दिसणारे केंद्रक नसते त्या पेशींना आदिकेंद्रकीय पेशी असे म्हणतात. त्याचप्रमाणे केंद्रक नसतात त्यात पेशी अंगके जे असतात, पेशी अंगके सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. पेशी अंगकेमध्ये कोणतं, तर पेशी अंगकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं रिक्तिका असतं, लयकारिका असतं, पुन्हा हरितलवके असतात, गोल्गी काय असतं, परद्रव्य पटल असतं, रायबोझोम्स असतात, लयकारिका असतं, आंतरद्रव्य जालिका असतं. ही वेगळी पेशी अंगके आहेत. तर आदिकेंद्रकीय पेशीमध्ये काय असतं, दृश्य असं केंद्रक पण नसतं आणि पेशी अंगके सुद्धा नसतात. अशांना काय म्हणतात, आदिकेंद्रकीय पेशी म्हणतात. मग आदिकेंद्रकीय पेशीमध्ये कोणकोणते घटक असतात, तर आदिकेंद्रकीय पेशीमध्ये प्रामुख्याने 3 घटक असतात. एक आहे प्रद्रव्य पटल, त्यानंतर पुढे पेशीद्रव्य आणि त्यानंतर तिसरा घटक त्याला केंद्रक द्रव्य म्हणतात. केंद्रक द्रव्य असे 3 घटक तुम्हाला कशात पाहायला मिळतात, की आदिकेंद्रकीय पेशीमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, ह्या आदिकेंद्रकीय पेशीमध्ये डीएनएचा रेणू सुद्धा अस्पष्ट असा दिसत नाही. म्हणजे डीएनए रेणू, आदिकेंद्रकीय पेशीमध्ये डीएनए रेणू सुद्धा स्पष्टपणे दिसत नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ह्यामध्ये एकच गुणसूत्राची जोडी असते. आदिकेंद्रकीय पेशीमध्ये किती, एकच गुणसूत्राची जोडी म्हणजे काय, तर प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये गुणसूत्रे असतात, त्या गुणसूत्राला जोडी म्हणतात. XY XX अशा जोड्या असतात. एकूण मानवी शरीरामध्ये सुद्धा 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात. एकूण 46 गुणसूत्रे असतात. एक गुणसूत्र असतं ते लिंग गुणोत्तर असतं, ते पुढे आपण पाहणार आहे. जसं प्राण्यांच्या मध्ये पण वेगवेगळ्या गुणसूत्राच्या जोड्या पाहायला मिळतात. जसं आदिकेंद्रकीय जर पेशी असेल तर आदिकेंद्रकीय पेशीमध्ये फक्त एकच गुणसूत्राची काय असते, जोडी असते. ठीक आहे, पुन्हा तंतुकणिका तिथं पाहायला मिळत नाही. म्हणजे काय असतात, पेशी अंगके याचा अर्थ तंतुका नसणार आहेत, पण त्यामध्ये रायबोझोम्स तेवढे पाहायला मिळतात. म्हणजे हा एक पॉईंट तुम्हाला माहित असून दे की आदिकेंद्रकीय पेशीमध्ये काय असतात, रायबोझोम्स हे आदिकेंद्रकीय पेशीमध्ये असतात. ठीक आहे, आता झालं आदिकेंद्रकीय पेशीची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे जे दृश्यकेंद्रकीय पेशी आहेत, दृश्यकेंद्रकीय पेशी सुद्धा काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आता दृश्यकेंद्रकीय पेशीची व्याख्या काय होते, सिंपल व्याख्या होणार की ज्या पेशीमध्ये, ठीक आहे, दृश्यकेंद्रकीय पेशी व्याख्या काय असणार, की ज्या पेशीमध्ये दृश्यकेंद्रकीय पेशी म्हणजे काय, की ज्या पेशीमध्ये दृश्य स्वरूपामध्ये केंद्रक असते.
केंद्रक असते. म्हणजे ज्या पेशीमध्ये स्पष्ट असं केंद्रक दिसतं त्या पेशीला दृश्य केंद्रकीय पेशी असं म्हणतात. मग दृश्य केंद्रीय पेशीचं उदाहरण कोणतं म्हटला तर तुम्ही प्राणी पेशी, वनस्पती पेशी, अमिबा असेल, शेवाळ असेल, युग्लिना असेल, ही सगळी काय दृश्य केंद्रकीय पेशीची उदाहरणं आहेत. आणि अदृश्य पेशीची उदाहरणं जर तुम्ही म्हटला तर त्यामध्ये अदृश्य केंद्रकीय पेशीच्या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता. यामध्ये प्रामुख्यानं जीवाणू असेल, आर्किया असेल आणि मायक्रोप्लाझ्मा असेल. मायक्रोप्लाझ्मा हे अधिकेंद्रीय पेशी उदाहरण आहेत आणि दृश्य केंद्रीयमध्ये वनस्पती आणि प्राणी येतात. ठीक आहे. पुन्हा याचं वैशिष्ट्य काय असणार आहे की दृश्य स्वरूपात केंद्रक आहे तर सर्व प्रकारची पेशी अंगके सुद्धा असतात. पेशी अंगके असतात. तुम्हाला पेशी अंगके पाहायला मिळेल. सगळं दोन्ही पण आहे, ती वनस्पती पेशी आहे, ही प्राणी पेशी आहे. दोन्हीमध्ये पण स्पष्ट अशी तुम्हाला काय पाहायला मिळतात, पेशी अंगके पाहायला मिळतात. ठीक आहे. पुन्हा यामध्ये डीएनए आणि आरएनएच्या जोड्या असतात. डीएनए आणि आरएनए. ठीक आहे. नंतर पुढे पाहणार आहे आपण डीएनए म्हणजे नेमकं काय आणि आरएनए म्हणजे काय, ह्या तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. जी उदाहरणं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. म्हणजे या दोन तुम्हाला अधिकेंद्रकीय पेशी म्हणजे काय, दृश्य केंद्रकीय पेशी म्हणजे काय, दोन्हीचं तुम्हाला प्रकार माहिती पाहिजे आणि दोन्हीची जी वैशिष्ट्य आहे ते तुमच्या परीक्षेला विचारतात, ती वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पेशी संदर्भात काही महत्वाचे फॅक्ट पण आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे की मानवी शरीरामध्ये एकूण किती पेशी असू शकतात तर मानवी शरीरामध्ये 60 ते 90 ट्रिलियन एवढ्या पेशी असू शकतात. ठीक आहे. मानवी शरीरामध्ये किती 60 ते 90 ट्रिलियन एवढ्या पेशी असू शकतात. मग या पेशीचा आकार केवढा असू शकतो जर समजा तुम्ही मानवी शरीराच्या प्रत्येक पेशी एकाच्या पुढे असून त्याची शृंखला तयार केला तर एवढी मोठी शृंखला तयार होऊ शकते की त्या शृंखलेच्या आधारे तुम्ही पृथ्वीला 4.5 फेऱ्या पूर्ण करू शकता. आपल्या पृथ्वीचा आकार केवढा सगळ्यांना कल्पना असेल. एका मानवी शरीरामध्ये केवढी पेशी असतात तर 60 ते 90 ट्रिलियन एवढ्या असतात. आणि ह्या सगळ्या पेशी जर आपण एका रेषेमध्ये बसवल्या तर ते पृथ्वीला 4.5 फेऱ्या पूर्ण करू शकतात. एवढा आकार मोठा होऊ शकतो. ठीक आहे. सर्वात जास्त मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त पेशी कुठं असतात तर मानवी शरीरामध्ये मेंदूमध्ये सर्वात जास्त पेशी असतात. त्या टोटल किती असू शकतात तर मानवी शरीराच्या मेंदूमध्ये 10,000 दशलक्ष पेक्षा जास्त पेशी असतात. किती 10,000 दशलक्ष पेक्षा जास्त पेशी. म्हणजे मानवी मेंदू हा सर्वात जास्त पेशीपासून बनला आहे. तिथे तुम्हाला चेतापेशी पाहायला मिळते. मानवी मेंदू कशापासून बनल्या तर चेतापेशीपासून बनले. ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना समजला असेल. त्यानंतर पुढचा पार्ट आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण काय पाहणार आहे, पेशीची रचना पाहणार आहोत की पेशी, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीची रचना कशी असते. पुढचा टॉपिक काय आहे, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी रचना. तर दोन्ही मी डायग्राम काढले, ती वनस्पती पेशी डायग्राम आहे, दुसरी प्राणी पेशी डायग्राम आहे. वनस्पती, सुरुवातीला वनस्पती पेशीच्या वरती काय असते, पेशी भित्तिका असते. रचना पहा कशी असते, सुरुवातीला बाहेरला एक आवरण असतं, त्या आवरणला पेशी भित्तिका म्हणतात. पेशी भित्तिका म्हणजे काय, जसं आपण तुम्ही झाड पाला, झाडाच्या वरती साल असते, ही साल म्हणजे पेशी भित्तिका असते झाडाच्या संरक्षणासाठी. ठीक आहे. ह्याला पेशी भित्तिका म्हणतात. पेशी भित्तिकेच्या आत गेला तर प्रद्रव्य पटल पाहायला मिळतं. हे प्रद्रव्य पटल म्हणजे काय, पेशीला आतलं संरक्षणाचं आवरण. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये गेला तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला पेशीरस पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा हे पेशीच्या मध्ये केंद्रक पाहायला मिळतं. इथं जर तुम्ही गेला तर अंतर्द्रव्य जालिका पाहायला मिळते. ठीक आहे. तंतुकणिका, त्यानंतर पुन्हा रिक्तिका, त्यानंतर पुन्हा हरितलवके आणि ग्लोबिका हे पेशी अंगके. बघा स्ट्रक्चर तुमच्या पुढे मी दाखवले, हे स्ट्रक्चर आहे, तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. तुम्ही ही रचना तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे नोट करा, कारण त्याशिवाय तुम्हाला पेशी टॉपिक समजू शकत नाही. यामध्ये पेशीची रचना कशी असते आणि त्यामध्ये कोणकोणते घटक असतात हे तुम्हाला तेवढं माहिती पाहिजे. ही झाली वनस्पती पेशी. त्याचप्रमाणे प्राणी पेशी. ठीक आहे. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये फरक काय आहे तर वनस्पती पेशीला 2 आवरण असतात, एक पेशी भित्तिका असते आणि प्रद्रव्य पटल असतं. जेव्हा तुम्ही प्राणी पेशीमध्ये येता तर प्राणी पेशीची सुरुवात होते ते प्रद्रव्य पटलापासून. प्राणी पेशीला वरचं आवरण नसतं. ठीक आहे. हे तुम्हाला थोडं माहिती पाहिजे. म्हणजे प्राणी पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण म्हणलं की ते प्रद्रव्य पटल असतं. ठीक आहे. पुन्हा त्यामध्ये कोणकोणते असतात तर यामध्ये पुन्हा जसं प्राणी पेशीमध्ये वेगवेगळे घटक आहेत तेच घटक तुम्हाला इथं पाहायला मिळतात. इथं मग तुम्हाला केंद्रक पाहायला मिळतं, आंतरद्रव्य जालिका पाहायला मिळतं, तंतुकणिका पाहायला मिळतात, लयकारिका पाहायला मिळतात, रायबोझोम्स पाहायला मिळतात, रिक्तिका पाहायला मिळते. रिक्तिकेनंतर पुन्हा लयकारिका पाहायला मिळतात.
ठीक आहे, म्हणजे वनस्पती पेशीमध्ये जे घटक असतात तेच घटक तुम्हाला प्राणी पेशीमध्ये पण पाहायला मिळतात. दोन्हीमध्ये फरक कोणता असेल तर वनस्पती पेशीमध्ये हरितलवके असतात, प्राणी पेशीमध्ये हरितलवके नसतात. हे फक्त फरक आहे. वरती तर पेशी भित्तिका असते तर पेशी भित्तिका नसते. बाकीचं दोन्ही पेशी या काय असतात एक सारख्याच असतात. दोघांच्या मध्ये पुन्हा फरक काय असतो, जेव्हा तुम्ही वनस्पती पेशीचा विचार करता तर वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका मोठी असते, प्राणी पेशीमध्ये रिक्तिका काय असते लहान असते. हा लहानसा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळी तुमच्या परीक्षेला पॅरलल क्वेश्चन विचारला की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे तर डिफरन्स मला सांगता आला पाहिजे. मी दोन्हीची रचना तुम्हाला मॅप डायग्राम मध्ये दाखवल्या की प्राणी पेशी कशा असते आणि वनस्पती पेशी कशा असते. ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये मी चांगल्या प्रकारे दिले ते तुम्ही ते चांगल्या प्रकारे आपल्या जवळ ठेवा, कारण यातून तुम्हाला ती माहिती मिळू शकते. यालाच आपण काय म्हणतो पेशीची रचना. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना पेशीची रचना समजली असेल. पेशीची रचना समजली असेल तर आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया. पुढचा पॉइंट असेल ते पेशीच्या रचनेमध्ये वेगवेगळी जी अंगके आहेत या अंगकाचा अभ्यास करणं. ठीक आहे, म्हणजे पेशी अंगकांचा अभ्यास करणं. मग पेशी अंगके कोणकोणते आहेत, पेशीमध्ये तुम्हाला कोणकोणते घटक पाहायला मिळतात. ठीक आहे, तर सुरुवातीला एक एक घटक अनालिसिस करू. दोन्ही आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोघांच्या मध्ये जे कॉमन घटक आहेत ते कॉमन घटकांच्या बेसवर आपण अनालिसिसला सुरुवात करूया. ठीक आहे, सर्वात पहिला सगळ्यात वरचं कव्हर आहे त्याला पेशी भित्तिका म्हणतात. तर सुरुवातीला पहिला घेऊया पेशी भित्तिका. ठीक आहे, पेशी भित्तिका घेऊया की पेशीच्या आतमध्ये काय असतं हे पेशी द्रव्य असतं, दोन्हीमध्ये पण आहे. तर सुरुवातीला पेशीचं आवरण घ्या. पहिला पण पेशी आवरण. पेशी आवरण दोन प्रकारचं असतं. पहिला आहे पेशी भित्तिका आणि दुसरा आहे त्याला काय म्हणतात प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल. ठीक आहे, हे प्रद्रव्य पटल म्हणजे हा आतला भाग, इथं हा डायरेक्ट बाहेरचा भाग. कारण का तर वनस्पती पेशीमध्ये प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते, प्रद्रव्य पटल हे सर्वात बाहेरचं काय असतं आवरण असतं. ठीक आहे, आणि प्राणी पेशीमध्ये फक्त पेशी भित्तिका असते. मग पेशी भित्तिकेची वैशिष्ट्य कोणते आहेत, पेशी भित्तिकेची वैशिष्ट्य. ठीक आहे, तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, हे पेशी भित्तिका असते. ही पेशी भित्तिका कशी असते तर ती सेल्युलोज पासून बनलेली असते. सेल्युलोज पासून बनलेली असते. सेल्युलोज म्हणजे तुम्हाला माहित आहे मानवी शरीरामध्ये सेल्युलोज निर्मिती होते. मानवी शरीरामध्ये अपेंडिक्स जे आपले असतात ते त्या अपेंडिक्स मध्ये अल्प प्रमाणात काय होत असते सेल्युलोजची निर्मिती होत असते, कारण आपल्या बाह्य जे आतडा असतात आणि अंतरातडे असतात यांच्या संरक्षणासाठी सेल्युलोजची गरज असते. ठीक आहे, म्हणजे जे टाकाऊ पदार्थाचं जे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी सेल्युलोजची महत्वाची भूमिका असते. मग त्यामुळे आपले जे लहान आतडे असतं लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये काही प्रमाणात अत्यल्प प्रमाणात सेल्युलोजची निर्मिती केली जाते. पण वनस्पतीमध्ये मात्र सेल्युलोज मोठ्या प्रमाणात असतं. जेव्हा तुम्ही वनस्पतीच्या पालेभाज्या सेवन करता त्या पालेभाज्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. ठीक आहे, मग सेल्युलोज मानवी शरीराला बाहेरून पुरवलं जातं, पण या सेल्युलोजचा मानवी शरीराला कोणताही उपयोग होत नाही. ते मानवी शरीरामध्ये आपण जसं ग्रहण करतो तसं ते मानवी शरीरातून बाहेर सुद्धा जातं, कारण त्याच्यापासून मानवी शरीराला कोणताही उपयोग होत नाही. ठीक आहे, तर हे पेशी भित्तिका असते. ही पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते तर ती सेल्युलोज पासून बनलेली असते. पुन्हा पेशी भित्तिकेमध्ये अजून कोणकोणते घटक असतात तर सेल्युलोजचा फॉर्म्युला पण ठीक आहे ते आवश्यक नाही आपल्याला. C6H12 आणि O5 असे जर फॉर्म्युला असतो म्हणजे किती C6H6 आणि O5. ठीक आहे, म्हणजे कार्बन 6 असतात, हायड्रोजन 6 असतात, ऑक्सिजन 5 असतात. हे त्याचं रासायनिक सूत्र आहे सेल्युलोजचं. ठीक आहे, ते काही कार्बन आहे. ठीक आहे, मग ते किती N पर्यंत असं असतं, पण ते आपल्याला काय आवश्यक नाही की त्या सेल्युलोजचा फॉर्म्युला किती असतो काय असतो. ठीक आहे, पुन्हा ते काय असतं ते अजैविक असतं. अजैविक करून आहे ते शरीरामध्ये मुक्तपणे पेशीमध्ये वहन करण्यासाठी याचा बघा. ठीक आहे, जे सेल्युलोज आहे सेल्युलोजच्या बेसवर काय असतो पेशीमध्ये जे वहनाचं कार्य होतं, पेशीमधील ते वहनाचं कार्य होतं ते वहनाचं कार्य पेशी भित्तीमार्फत चालत असतं. जे सेल्युलोज असतं ह्या सेल्युलोजमुळे काय होतं पेशीच्या वहनाचं कार्य चालत असतं. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ठीक बघा, म्हणजे प्रत्येकानं मला कळालं असेल की पेशी भित्तिकावरचं जे आवरण असतं त्या आवरणाचं वैशिष्ट्य काय, त्यामध्ये कोणकोणत्या घटकापासून ते बनलेलं असतं. पुन्हा ह्या ज्या पेशी भित्तिकाचा विचार केला तर पेशी भित्तिकेमध्ये त्याचं कार्य काय आहे तर त्याचं कार्य असतं आपल्या आपली जी पेशी असते पेशीला संरक्षण देणं, मजबूती देणं, त्याचा आकार तयार करणं हे त्याचं काय असतं पेशी भित्तिकेचं प्रमुख कार्य असतं. ठीक आहे, ठीक आहे, पेशी भित्तिका. दुसरा असतं प्रद्रव्य पटल. दुसरा पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणतो प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल म्हणजे समजतं की प्राणी पेशीच्या अंतरला भाग आणि वनस्पती पेशीमधला आतला भाग आणि प्राणी पेशीमधला बाहेरचा भाग त्याला काय म्हणतात प्रद्रव्य पटल असं म्हणतात. या प्रद्रव्य पटल कशात हे प्रद्रव्य पटल असतं हे कशापासून तयार झालेलं असतं तर
जे पेशी पटल आहे ते मेद, ठीक आहे, प्रद्रव्य पटल, पेशी प्रद्रव्य पटल ते कशापासून, तर मेद आणि प्रथिने, मेद आणि प्रथिने यांच्यापासून ते बनलेलं असतं. म्हणजे प्रद्रव्य पटल हे मेद आणि प्रथिने ह्या दोन घटकापासून बनलेलं असतं. हे पेशी पटलाचं काम काय असतं, तर ह्याचं काम काय, तर हे आपल्या पेशीचं वहनाचं कार्य करतं. पुन्हा पाण्याचं नियंत्रण ठेवतं, की एखाद्या पेशीमध्ये घटक, अन्न घटक कोणते किती पाहिजे, पाणी किती पाहिजे, पेशीरस किती पाहिजे, ह्या दोघांचं काम काय करतं, प्रद्रव्य पटल करत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वहनाचं काम करतं. एखाद्या पेशीला कोणत्या घटकाची आवश्यकता असते ते घटक या प्रद्रव्य पटलातून बाहेर येतात आणि तेच घटक आवश्यक घटकांचे काय आत, म्हणजे उत्सर्जन नको टाकाऊ पदार्थ पेशी मार्फत बाहेर पडणं आणि जे आवश्यक घटक आहे ते पेशीच्या आतमध्ये वहन करायचं काम कोण करत असतं, हे प्रद्रव्य पटल करत असतं. तेच काल प्राणीपेशीमध्ये पेशी भित्तिका सुद्धा करत असते. म्हणजे दोघांचं कार्य काय आहे, तर सारखंच कार्य तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. पुन्हा हे काय करतात, प्रद्रव्य पटल असतं जे प्राणीपेशीला काय करतात, प्राणीपेशीला बाहेरचं संरक्षणाचं काम सुद्धा करत असतात. पुन्हा आपल्या शरीरामध्ये पाणी असतं, क्षार असतं, ऑक्सिजन असतं, टाकाऊ पदार्थ असतात, ह्या सगळ्यांचं वहनाचं कार्य हे प्रद्रव्य पटल करत असतं. ठीक आहे. पुन्हा मानवी शरीरामध्ये टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, की मानवी शरीराचं किती, तर मानवी शरीराचं टेम्परेचर किती असतं, तर 37 डिग्रीवर टेम्परेचर मानवी शरीराचं असतं. 37 पेक्षा जास्त टेम्परेचर सुद्धा मनुष्याला चालत नाही, 37 पेक्षा कमी टेम्परेचर सुद्धा मनुष्याला चालत नाही. पाठीमागे रिझन काय असतं, की मानवी शरीरामध्ये जे विक्रिया असतात किंवा जे सूक्ष्म घटक असतात, जे मानवी शरीरामध्ये सर्व पेशी असतात, ह्या सर्व पेशी काम करण्यासाठी 37 डिग्री टेम्परेचर लागतं. तर समजा मानवी शरीर टेम्परेचर जर 37 पेक्षा कमी झालं तर ते विक्रिये काम करू शकत नाहीत. तसं जर 37 डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर झालं तरी सुद्धा विक्रिये काम करत नाही. मग तुम्हाला माहिती आहे, जेव्हा शरीराचं टेम्परेचर वाढतं तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, की आपल्याला ताप आला असं आपण म्हणतो. आणि ताप आल्यावर डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात की काय करा, वरण भात खावा, पचनाला फळे खावा, जड पदार्थ सेवन करू नका, असं डॉक्टर सल्ला देतात. पाठीमागे रिझन काय असतं, जेव्हा आपण एखादा पदार्थ सेवन करतो, सेवन केलेल्या पदार्थाचं विघटन करायचं काम पेशी करतात आणि ते कार्यात्मक एकक आहे. ठीक आहे. मग ते विक्रिय काम, म्हणजे पेशीतील विक्रिय ते काम करतात. मग विक्रिय काम करण्यासाठी आपल्या शरीराचं टेम्परेचर 37 डिग्री लागतं. आणि जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा शरीराचं टेम्परेचर वाढलेलं असतं. परिणामी आपल्या शरीराची पचन संस्था व्यवस्थित काम करू शकत नाही आणि आपल्या शरीराची पचन संस्था व्यवस्थित काम करू शकत नसल्यामुळं डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही पचनाला हलके पदार्थ सेवन करा, कारण की शरीराचं टेम्परेचर एकसारखं ठेवलं पाहिजे. आणि आपल्या शरीरामध्ये कोण, तर आपल्या शरीरामध्ये असणारं प्रद्रव्य पटल, ह्या प्रद्रव्य पटलाचे वैशिष्ट्य काय असतं, ते समस्थित असतं. त्या शब्दात समस्थित किंवा त्याला समस्थित म्हणजे काय, की जर बाहेरचं टेम्परेचर जास्त झालं तर ते शरीराचं टेम्परेचर कमी करतात. ठीक आहे. बाहेरचं टेम्परेचर जर कमी झालं तर शरीराचं टेम्परेचर वाढवतात. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये काय होतं, बाहेरचं टेम्परेचर जास्त वाढतं तेव्हा शरीराचं काय होतं, की शरीरातून काय होतं, घाम बाहेर पडतो. घाम बाहेर आलं की घामाचं बाष्पीभवन होतं आणि शरीराचं टेम्परेचर सारखं राहतं. हिवाळ्यामध्ये काय होतं, की थंडी जास्त असते, उष्णतेची जास्त शरीराला गरज असते, तर हिवाळ्यामध्ये आपण जास्त अन्न सेवन करतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्त अन्न सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातून जास्त मोठ्या प्रमाणात ऊर्जेची निर्मिती होते आणि शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहतं. ठीक आहे. म्हणजे शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायचं काम कोण करतं, तर हे मेंटेन करायचं काम प्रद्रव्य पटल करतात. की एखाद्या पेशीच्या आतलं जे टेम्परेचर आहे, एखाद्या पेशीच्या आतलं टेम्परेचर मेंटेन करायचं काम, एकसारखं ठेवायचं काम कोण करत असतं, तर प्रद्रव्य पटल करत असतं. आणि प्रद्रव्य पटलाचं सर्वात महत्वाचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही गेला, प्रद्रव्य पटलाचं आतलं आवरण आहे त्याला म्हणतात पेशी रस. ठीक आहे. किंवा त्याला दुसरं नाव आहे, त्याला काय म्हणतात, पेशी द्रव्य असं म्हणतात. ठीक आहे. आतले हे लहान लहान पाणी पेशी द्रव्य. ठीक आहे. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, त्याला आपण काय म्हणतो, पेशी द्रव्य. ठीक आहे. पेशी द्रव्य म्हणजे काय, आतले घटक तुम्हाला पाहायला मिळतं की पेशीमध्ये जे रिकामी जागा असते, मोकळी जागा असते, ह्या रिकामा अथवा मोकळी जागामध्ये द्रव असतो, त्याला पेशी द्रव्य असं म्हणतात. ठीक आहे. किंवा असं बी म्हणू शकता की एखाद्या पेशीमध्ये जे सर्व घटक असतात, घटक कोणते, तर वेगवेगळे घटक असतात. ठीक आहे. तुम्हाला पाहिलं की पेशी अंगके म्हणतात. ही एखाद्या पेशीमध्ये असणारे सर्व पेशी अंगके हे पेशी द्रवामध्ये असतात. म्हणजे पेशी द्रव्य आणि पेशी द्रवामध्ये काय आहे, तर सर्व अंगकी काय करतात, काम करत असतात. जे पेशी द्रव्य काय आहे, तर रिकाम्या जागेमध्ये असतं ते पेशी द्रव्य. ठीक आहे. या पेशी द्रव्य कशापासून बनलेलं असतं, तर पेशी द्रव्य हे अमिनो आम्ल. ठीक आहे. पेशी द्रव्य हे अमिनो आम्ल, ग्लुकोज,
पेशी द्रव्य हे अमिनो आम्ल, ग्लुकोज, पुन्हा मेधाम्ल, त्यानंतर जीवनसत्वे, ठीक आहे. ह्या घटकापासून काय त्याचं पेशी द्रव्य तयार झालेलं असतं. यामध्ये किती, तर यामध्ये पाणी, सर्वाधिक पाणी किती असतं, पाणी 65% पाणी असतं, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा प्रथिने असतात, पाण्यानंतर प्रथिने असतात, 10 ते 20% प्रथिने यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर स्निग्ध पदार्थ तुम्हाला 2 ते 3% पाहायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कार्बोदके पण यामध्ये पाहायला मिळतात. कार्बोदके 1% असतात, ठीक आहे. म्हणजे हे काय, तर अमिनो आम्ल, ग्लुकोज, मेधाम्ल, जीवनसत्वे यामार्फत काय होतं, पेशीद्रव्य तयार होतं. यामध्ये पाणी असतं, प्रथिने असतात, स्निग्ध पदार्थ असतात, कार्बोदके असतात, ठीक आहे. म्हणजे याचं नेमकं काम काय असतं, तर हा एक पेशीमध्ये चमकणारा काय असतो, एक द्रव असतो. आणि या द्रवामध्ये काय होतं, सर्व घटकांचं वहन होत असतं. पेशीतील आतल्या घटकांचं बाहेर पोचकणं, वहनाचं कार्य ते काय करत असतात, वहनाचं कार्य करत असतात, ठीक आहे. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे की पेशी द्रव जे असतं, पेशी द्रवाचं कोणतं कार्य आहे, ठीक आहे. जर तुम्ही प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोघांचा जर कम्पॅरेटिव्ह जर केला तर तुम्हाला वनस्पती पेशीमध्ये हे पेशी द्रव्य जास्त जाडयुक्त पाहायला मिळतं, दाट पाहायला मिळतं. इथं मात्र ते जास्त दाट नसतं, ते विरल असतं. म्हणजे घनतेच्या जगात घनता तिची जास्त असते, तिची घनता काय असते, कमी असते. कारण का वनस्पती पेशीमध्ये पार्टिकल जास्त असतात, अन्न मोठ्या प्रमाणात, रिक्तिका मोठी असते, त्यामुळे आत गर्दी असते, त्यामुळे त्या प्रद्रव्य पटलामध्ये जास्त जाडयुक्त पाहायला मिळतं. इथं मात्र ते काय असतं, कमी असतं पेशी द्रव्य, ठीक आहे. मला वाटतं पेशी द्रव्य सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर तिसरा पॉईंट, त्यामध्ये पुढचा म्हणजे 2 पॉईंट आपण पाहिलं, एक पेशीचं बाहेरचं आवरण आणि पेशीच्या आतमध्ये असणारा पेशी द्रव्य. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला पाहायचं आहे, पेशीमध्ये असणारा महत्वाचा पेशीचा अंग, जे पेशीवर नियंत्रण ठेवत असतं, जे पेशीचं त्याच्यामार्फत कार्य चालतं, त्याला आपण म्हणतो केंद्रक, ठीक आहे. त्याला न्यूक्लियस पण म्हणतात. केंद्रक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, केंद्रकीचा शब्दाचा अर्थ काय होतो, की पेशीतील सर्व नियंत्रण करणारा एकक, की पेशीचे सर्व कार्य हे पेशीवर सर्व नियंत्रण, जसं आपलं आपल्यावर सर्वांच्यावर नियंत्रण कोणाचं असतं, तर पेशीचं आपल्या शरीरामध्ये मेंदूचं सर्व गोष्टीवर नियंत्रण असतं. त्याचप्रमाणे जे केंद्रक असतं, हे केंद्रक पेशीवर नियंत्रण ठेवत असतं, ठीक आहे. मग केंद्रक नेमकं कुठं असतं, जर तुम्ही प्राणी पेशीचा विचार केला, वनस्पती पेशीचा विचार केला, तर वनस्पती पेशीमध्ये केंद्रक हे कडेला असतं. वनस्पती पेशीमध्ये केंद्रक हे कडेला असतं, कुठं तर ते प्रद्रव्य पटल पेशी भित्तिकीच्या साईडला सरकतं. आणि जेव्हा प्राणी पेशीचा विचार करतात, तर प्राणी पेशीला केंद्रक हे बरोबर मध्ये सेंटरला असतं, ठीक आहे. हा फरक म्हणजे वनस्पतीला ते काय करतं, कडाला सरकतं, आणि प्राणी पेशी केंद्रक हे बरोबर मध्ये असतं, ठीक आहे. त्याचा रॉबर्ट ब्राउन आहे, याने या केंद्रकाचा शोध लावला होता. रॉबर्ट ब्राउन सांगितलं होतं, जे केंद्रक असतं, केंद्रकाची साईज किती असू शकते, 6 मायक्रॉन पर्यंत असू शकते. 6 मायक्रॉन एवढी काय असू शकते केंद्रकाची साईज, किंवा त्याचा आकार किती, 6 मायक्रॉन पर्यंत असू शकतो, असं रॉबर्ट ब्राउन 1861 मध्ये सांगितलं होतं, ठीक आहे. पुन्हा हे केंद्रक कशापासून बनलेलं असतं, तर केंद्रकामध्ये 3 प्रामुख्याने घटक तुम्हाला पाहायला मिळतात. एक केंद्रकामध्ये RNA असतं, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा केंद्रकामध्ये दुसरा घटक असतो, त्याला रायबोझोम्स म्हणतात, रायबोझोम्स, ठीक आहे. आणि रायबोझोम्स नंतर तिसरा जो घटक असतो त्याला क्रोमॅटॉन असं म्हणतात, क्रोमॅटॉन, ठीक आहे. या 3 घटकापासून काय असतं, केंद्रक बनलेलं असतं, ठीक आहे. मग त्या सर्वाधिक प्रमाण RNAचं असतं, 85% केंद्रकामध्ये RNA असतं, 10% वेगवेगळे आम्ल असतात, म्हणजे केंद्रकामध्ये आम्ल पण असतात. त्यानंतर 15% तुम्हाला बाकीचे 15% नेमकं क्रोमॅटॉन आणि बाकीचे घटक पाहायला मिळतात. तर तुम्हाला थोडं माहित पाहिजे की जे केंद्रक असतं ते केंद्रक कशापासून बनलेलं असतं, ठीक आहे. आणि त्यामध्ये कोणते घटक असतात. त्यानंतर पुढे आहे या केंद्रकांचे कार्य काय असतं. तर केंद्रकाचं कार्य पाहताना एक प्रमुख केंद्रकाचं कार्य काय आहे, तर पूर्ण पेशी मार्फत सर्व चयापचय करणाऱ्या सर्व घटना घडवून आणणं, पुन्हा पेशीवर नियंत्रण ठेवणं, ठीक आहे. समजा जर पेशीचं केंद्रक जर नष्ट झालं तर पेशी नष्ट झालं असं समजलं जातं, ठीक आहे. म्हणजे केंद्रक म्हणजे काय, पेशीचा जीव आहे असं म्हणू शकतो. पुन्हा त्याला पेशीचं नियंत्रण कक्ष म्हणून ओळखले जातं. आणि सर्वात महत्वाचं की एका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण करण्यासाठी जे पेशी विभाजन आहे, ह्या पेशी विभाजनामध्ये केंद्रकाचा महत्वाचा रोल असतो. पेशी विभाजन हे केंद्रकामार्फतच होत असतं, त्यामुळं केंद्रकाच्या कार्यामध्ये पेशी विभाजन हे एक महत्वाचं कार्य होतं, ठीक आहे. पुन्हा या पेशी विभाजन 3 घटक, त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की DNA पेशीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात, RNA पण पाहायला मिळतात, DNA पण पाहायला मिळतं. तर पेशीच्या अंगकामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की तिथं प्रामुख्याने 3 गोष्टी पाहायला मिळतात. सुरुवातीला एक DNA असतं, त्यानंतर RNA एक असतं,
आणि त्यानंतर तिसरा आहे त्याला रंग धागे म्हणतात, म्हणजे गुणसूत्रे म्हणतात. ठीक आहे, गुणसूत्रे. अशा 3 गोष्टी तुम्हाला केंद्रकामध्ये पाहायला मिळतात. ते केंद्रकाचा आपण आकार सांगितला होता. केंद्रकामध्ये काय हे ते गुणसूत्र तुम्हाला पाहायला मिळतं. पुन्हा यामध्ये रंगधागे सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामध्ये डीएनए आणि आरएनए पाहायला मिळते. 3 गोष्टी. तर 3 गोष्टीची तुम्हाला वैशिष्ट्य माहिती पाहिजे की जे डीएनए असतं, डीएनएचा आकार असा असतो. ठीक आहे, द्विस्त्रपील आकृती, 2 साईडला स्त्रपील, हे 2 असं असतात आणि हे काय करत असतात, एकमेकाच्या भोवती फिरत असतात. की हे याच्या भोवती आणि हे याच्या भोवती, एकमेकाच्या भोवती असं ती फिरत असतात. ठीक आहे, मग त्यालाच काय म्हणतात, 2 स्त्रपील आकाराचे असणारे 2 डीएनए. हे एक अँटी क्लॉकवाईज आणि एक क्लॉकवाईज असतं. असे 2 डीएनए एकमेकाच्या भोवतीनं काय फिरत असतात. ठीक आहे, हे डीएनए कशापासून बनलेलं असतात, तर डीएनए मध्ये डीएनए केंद्रकामध्ये डीएनए कुठे आढळतं, तर पेशीचा विचार केला की पेशीमध्ये डीएनए केंद्रकामध्ये आढळतं. त्याचप्रमाणे लयकारिकेमध्ये पण डीएनए असतात आणि त्याचप्रमाणे तंतुकणिका, ह्या तंतुकणिका आहेत आणि त्या लयकारिका आहेत. ठीक आहे, तंतुकणिका, लयकारिका आणि केंद्रक. लयकारिका, तंतुकणिका आणि केंद्रक ह्या 3 मध्ये डीएनए असतं, हे तुम्हाला थोडं माहिती पाहिजे. डीएनएचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे. डीएनए मुळे काय होतं की अनुवंशिक जी माहिती असते की वडिलांचा किंवा आई वडिलांचा कलर अपत्याला प्राप्त होतो. आई वडिलांचे काही महत्वाचे गुन्हे हे नवीन कुठं तर तुम्हाला पुढच्या अपत्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, हे कशामुळे होतं, कारण आई वडिलांचे आणि मुलग्याचे जे डीएनए असतात ते डीएनए बऱ्यापैकी डीएनए मॅच होत असतात. त्यामुळे डीएनए टेस्ट सुद्धा घेतली जाते. डीएनए टेस्ट म्हणजे काय की डीएनए टेस्ट कशासाठी की अपत्य कोणाचं आहे ते ओळखण्यासाठी डीएनए टेस्ट सुद्धा घेतली जाते. ठीक आहे, कारण डीएनए मध्ये अनुवंशिकता एकसारखी असते. ठीक आहे, तसं तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा तुम्ही सजीव सृष्टीचा अभ्यास करता की सर्व सजीवांच्या डीएनएचा अभ्यास केला. सर्व सजीव म्हणजे वनस्पती, प्राणी, सापापासून बेडकापर्यंत सर्व सजीव, कीटकनाशके सर्व सजीवांचा जर तुम्ही अभ्यास केला तर सर्व सजीवांच्या मध्ये जे डीएनए आहे हे 99% डीएनए सारखंच असतं. किती 99% डीएनए सारखंच असतं. म्हणजे सर्व सजीवांमध्ये, सर्व प्राण्यांच्या मध्ये, सर्वांच्या मध्ये 99% डीएनए हे काय असतं, कॉमन असतं. फक्त 1% डीएनएचा फरक असतो आणि या 1% डीएनएमुळे एवढी प्रचंड मोठी जैवविविधता निर्माण झाली. ठीक आहे, किती 1%च्या डीएनए फरकामुळे. त्यामुळे वनस्पती, प्राणी, कुत्रा, मांजर, मनुष्य सगळ्यांचे डीएनए सारखेच आहे. फरक आहे फक्त 1% आणि 1% एवढी मोठी जीवसृष्टीची निर्मिती झाली. ठीक आहे, आणि हेच डीएनए तुम्हाला कुणाच्याच तर मनुष्य आणि प्राणी आई आणि वडील किंवा मुलगा यांच्यामध्ये काय सारख्या प्रमाणात डीएनए पाहायला मिळतात. त्यामुळे जी अनुवंशिकता येते त्या अनुवंशिकता डीएनए मार्फत येत असते. ठीक आहे, डीएनए म्हणजे काय समजलं असेल. त्यानंतर दुसरा आहे आरएनए. डीएनएचा आकार कसा असतो, 2 स्त्रीला म्हणजे एकमेकाच्या असं असतात ते. ठीक आहे, आणि ते एकमेकाच्या अँटी क्लॉकवाईज भ्रमण करत असतात. दुसरा आरएनए असतं. हे आरएनए अशा प्रकारचं, याला आरएनए म्हणतात. आरएनए फक्त काय असते, एक सर्पिलाकृती असते. हे डीएनए मध्ये 2 असतात. हा दोघांचा फरक आहे. मग आरएनएचं काम काय असतं, आरएनए आपल्या शरीरातील फक्त वहनाचं काम करत असतात. आपल्या शरीरामध्ये जे संदेश वहनाचं काम आहे हे संदेश वहनाचं काम ह्या आरएनए मार्फत होत असतं आणि हेच आरएनए तुमच्या प्रत्येक पेशीच्या अंगकामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर आरएनएचा तिसरा घटक आहे. तिसऱ्या घटकाला आपण म्हणतो रंगधागे. ठीक आहे, की त्याला काय म्हणतात, रंगधागे. त्याला काय दुसरा शब्द काय असतो, त्याला आपण गुणसूत्रे सुद्धा म्हणतो. तिसरा पाठ काय, रंगधागे, गुणसूत्रे. गुणसूत्रे म्हणजे काय, मानवी शरीरामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे गुणसूत्रे पाहायला मिळतात की एकूण मानवी शरीरामध्ये 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात. किती 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि मानवी शरीरामध्ये किती तर एकूण तुम्हाला 46 गुणसूत्रे पाहायला मिळतात. त्यातली जी 22 गुणसूत्रे असतात हे सारखेच असतात. एक गुणसूत्र असतं हे लिंग डिसाइड करतं की एखादी व्यक्ती मनुष्य आहे की स्त्री आहे. तर समजा लिंग गुणसूत्र जर एक्स असेल तर तो मनुष्य असतो. आणि जर बघा 23 मध्ये 22 लिंगसूत्र गुणसूत्र काय सारखे असतात. राहिलेलं 23 मध्ये समजा ते 2 लिंगसूत्र एक्स असेल तर हा काय असते, ही स्त्री असते. आणि समजा ते गुणसूत्र एक्स आणि वाय असेल तर हा काय असतो, पुरुष असतो. ठीक आहे, म्हणजे एक गुणसूत्राच्या फरकामुळे मनुष्याची लिंग डिसाइड होत असते. हे तुम्हाला थोडं माहिती पाहिजे. तसं जे वेगवेगळे प्राणी असतात, वेगवेगळ्या प्राण्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गुणसूत्र पाहायला मिळतात. जसं डास आहे, डासामध्ये 3 लिंग गुणसूत्राच्या जोड्या पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चिंपांजी माकड आहे जो माणसाचा अंश आहे असं म्हणतात. कारण का त्याच्यामध्ये गुणसूत्राच्या 24 जोड्या असतात, माणसामध्ये 23 असतात. पुन्हा सिंह या बाकीच्या प्राण्याच्या सिंहामध्ये 38 जोड्या तुम्हाला पाहायला मिळतात. त्यात मधमाशी वगैरे त्यामध्ये 6 तुम्हाला जोड्या पाहायला मिळतात. माकड असेल तर माकडामध्ये 21 गुणसूत्राच्या जोड्या पाहायला मिळतात.
ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणजे घोडा, कुत्रा, प्रत्येक कुत्र्याचा विचार केला, कुत्र्यामध्ये 39 गुणसूत्राच्या जोड्या असतात. 39 जोड्या याचा अर्थ त्याच्या डबल म्हणजे 78 गुणसूत्रे असतात. माणसामध्ये किती 23 असतात, तर माणसामध्ये 46 गुणसूत्रे असतात 23 जोड्याच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. मला वाटतं रंगधागे म्हणजे किंवा त्याला गुणसूत्रे म्हणजे नेमकं काय समजलं असेल आणि त्याच्यामुळे काय होत असतं की मनुष्य आहे की स्त्री आहे ते डिसाईड होत असतं गुणसूत्रामार्फत. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला पाहायला मिळतं की मानवी पेशात तुम्हाला माहिती आहे अणुबॉम्बचा स्फोट झाला, तर अणुस्फोटामुळे काय होत असतं, जेव्हा अणुस्फोटामुळे शरीरातून गॅमा अल्फा बीटा रेज तयार होतात. जेव्हा अणुबॉम्बाचा स्फोट होतो तेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह किरणाचा स्फोट होतो आणि जेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह किरणे बाहेर पडतात, हे जेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह किरणे आपल्या मानवी शरीरातून पास होत असतात तेव्हा मानवी शरीरातून पास होतात म्हणजे पेशी असतात बघा, ही पेशी आहे, या पेशीच्या आत केंद्रक आहे आणि या केंद्रकामध्ये डीएनए आणि आरएनए असतात. ठीक आहे. तर जेव्हा गॅमा बीटा रेज असतात, जी किरणोत्सर्गी घटक असतात, जेव्हा मानवी शरीरातून जे पास होतात तेव्हा ते त्या केंद्रकावर आघात करतात आणि केंद्रकावर आघात गेल्यानंतर त्यामध्ये काय होतं, डीएनए मध्ये बदल होतो आणि डीएनए मध्ये बदल झाला तर मग भविष्यात जे अपत्य जन्माला येतं ते कसं असतं, तर त्याला 2 डोके असतात, 3 पाय असतात, एकदम विचित्र आकाराचे मनुष्य जन्माला येऊ शकतो. कारण का, तर जे गॅमा बीटा आणि अल्फा रेज असतात याचा परिणाम सजीवांच्या केंद्रकावर होतो आणि केंद्रकामध्ये बिघाड झाला तर डीएनए मध्ये बिघाड होतो आणि डीएनए मध्ये बिघाड झाला तर मनुष्याचं जे पुढचं अपत्य आहे ते वेगळ्या प्रकारे जन्माला येतं. जसं तुम्हाला जपानमध्ये आता सध्या पाहायला मिळतं की 1945 ला जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता, पण त्याचे परिणाम तुम्हाला आता सुद्धा पाहायला मिळतात. कारण त्या अल्फा बीटा आणि गॅमा रेजमुळे मनुष्याच्या शरीराची जी हानी झाल्या ती हानी अजून भरून सुद्धा निघडली नाही. कारण त्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी आहेत की काही सध्या काय व्हायलंय की कृत्रिम म्हणजे प्रयोगशाळेमध्ये माणसाची निर्मिती करता येतं का, तर समजा तुम्हाला एखादा व्यक्ती असा तयार करायचा आहे की तो खूप अभ्यासक आहे, एखादा व्यक्ती असा तयार त्याला खूप ताकद असेल, खूप बलवान असेल की तो शत्रूला सहज काय करू शकेल, पराभूत करू शकेल. अशा गोष्टी करता येतात का, करता येतात. समजा मनुष्याच्या पेशीच्या केंद्रकामध्ये जे डीएनए आहे, जे आरएनए आहे त्याच्यामध्ये असा बदल करा की त्यातून पुढे जन्माला येणारा मनुष्य काय असेल, जास्त बलवान असेल, जास्त हुशार असेल. अशा गोष्टी सायन्समध्ये करता येतात, त्यावर सध्या प्रयोग सुद्धा चालू आहेत. पण हे एक नैसर्गिक जे मनुष्याची निर्मिती जी निसर्गामध्ये होते, ह्या निसर्गाच्या निर्मितीवर तुम्ही काय करालाय की तिथं बंधन आणून तुम्ही तिथं आर्टिफिशियल तुम्ही तयार करायलाय. त्यामुळे जगामध्ये त्याला प्रचंड विरोध आहे आणि जगामध्ये अशा प्रकारचे प्रयोग करायला जगानं पूर्णपणे बंदी केल्या. पण चीन एक असे एकमेव राष्ट्र आहे, चीन मात्र ही बंदी धुडकावल्यावर चीन मात्र यावर असं प्रयत्न करायला की अशा मनुष्याची निर्मिती करायला की त्याच्या डीएनए मध्येच बदल करायचा आणि आपल्याला हवा तसा व्यक्ती तयार करायचा, म्हणजे जास्त टॅलेंटेड, जास्त ताकदवार, जास्त म्हणजे किंवा आपल्याला पाहिजे तसा मनुष्य निर्माण करायचा प्रयोग सध्या चीन करते. पण जगाने त्यावर काही पाबंदी आणले की असं तुम्ही करू शकत नाही कारण ते निसर्गाच्या वेगळं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला कधी कळू शकतो तर तुम्हाला पेशीचं केंद्र, कारण की हे पेशीचा मेंदू आहे, जसा आपला मेंदू आहे हा पेशीचा मेंदू आहे. ठीक आहे. बघा मला वाटतं सगळ्यांना केंद्रक म्हणजे काय आणि केंद्रकामध्ये कोणकोणते घटक असतात हे घटकांचा अभ्यास कळाला असेल. डीएनए कुठं असतं, आरएनए कुठं असतं, डीएनएचा आकार काय आहे, आरएनएचा आकार काय आहे आणि त्यांचं महत्व काय हे प्रत्येकाला आता समजलं असेल. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, चौथी गोष्ट त्याला आपण पाहायचं आहे, त्याला म्हणतात आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका. ठीक आहे. आंतरद्रव्य जालिका म्हणजे नेमकं काय, जेव्हा तुम्ही पेशीचा हे पेशी केंद्रक आहे, पेशी केंद्रकापासून प्रद्रव्य पटलपर्यंत तो जोडलेला भाग असतो त्याला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. बघा इथं पण आहे, हा प्राणी पेशीमध्ये आणि हा वनस्पती पेशीमध्ये केंद्रकापासून प्रद्रव्य पटलापर्यंत जोडलेला जो भाग असतो त्याला आंतरद्रव्य जालिका असं म्हणतात. ठीक आहे. सगळ्यांना आंतरद्रव्य जालिका मॅपमध्ये डायग्राममध्ये समजलं असेल की आंतरद्रव्य जालिका म्हणजे नेमकं काय. या आंतरद्रव्य जालिकेला काय म्हणतात, तर त्या आंतरद्रव्य जालिकेला वहन संस्था असं म्हणतात. आंतरद्रव्य जालिका काय म्हणतात, वहन संस्था. वहन संस्था म्हणजे काय, केंद्रकाला आवश्यक असणारे सर्व गोष्टी. ठीक आहे. केंद्रकाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या आंतरद्रव्य जालिकेपासून केंद्रकाकडे जातात आणि केंद्रकाचे टाकाऊ पदार्थ तिथून बाहेर पडतात. म्हणजे दोघांच्या मध्ये केंद्रक आणि पेशी ह्यामध्ये वहन संस्थेचं काय कोण काम करत असतं, तर ते आंतरद्रव्य जालिका करत असते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये विषाणू, जीवाणू, त्यानंतर काही प्रमाणात शेवा वगैरे असे घटक तुम्हाला शरीरामध्ये प्रवेश केलेले पाहायला मिळतात. असे घटक शरीराच्या बाहेर टाकायचं काम हे आंतरद्रव्य जालिका करते. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जे विषाणू असतात, जीवाणू असतात ते मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात आणि मानवी शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर ते पेशीच्या आत सुद्धा प्रवेश करतात.
ठीक आहे, बरोबर आहे ना. जसं तुम्हाला एचआयव्हीचा विषाणू माहित आहे, एचआयव्हीचा विषाणू या आत प्रवेश करतो, आत केला की तो आतलं सगळं जे पाचक रस आहेत त्याचा वापर करतो, स्वतःची वाढ करतो, त्याची वाढ झाली की तो पेशी नष्ट करतो. ठीक आहे, याच्या विषाणूचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोणताही विषाणू असेल तो विषाणू काय करतो, पेशीच्या आतमध्ये शिरतो. ठीक आहे, आत प्रवेश करतो. म्हणजे एखादा विषाणू असेल, जीवाणू असेल, हरितप्रकार वेगवेगळे जीवाणू असेल, जे टाकाऊ घातक पदार्थ आहेत, हे घातक पदार्थ जर पेशीच्या आतमध्ये प्रवेश केले तर असे घातक पदार्थ बाहेर काढण्याचं काम कोण करत असतं, तर जी आंतरद्रव्य जालिका आहे ही आंतरद्रव्य जालिका काय करते, बाहेर टाकते. आंतरद्रव्य जालिकेचे दोन प्रकार पण असतात. एक असतं गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका आणि दुसरा असं खडबडीत. ठीक आहे, असं नाव आहे खडबडीत आंतरद्रव्य गुळगुळीत. म्हणजे काय, गुळगुळीत म्हणजे काय, तिथे एखादी वस्तू जर आहे ती लगेच बाहेर पडते. ठीक आहे, मग त्याला असं म्हणजे आंतरद्रव्य जे टाकाऊ घटक असतात हे इथून सहज बाहेर पडतात. ठीक आहे, आणि त्या टाकाऊ घटकापासून किंवा विषारी घटकापासून पेशीचं संरक्षण होतं. ठीक आहे, आणि खडबडीत आंतरद्रव्य जालिका असतात. खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय, ह्या जर आंतरद्रव्य जालिकेवर जर रायबोझोम्स असतील, ठीक आहे, आंतरद्रव्य जालिकेवर जर रायबोझोम्स असतील तर काय होतं, ते खडबडीत बनते. मग त्याला खडबडीत म्हणजे काय, गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय, ज्या आंतरद्रव्य जालिकेवर रायबोझोम्स नसतात त्याला गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात, आणि ज्या आंतरद्रव्य जालिकेवर काय असं रायबोझोम्स असतात त्याला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणतात. असे आंतरद्रव्य जालिकेचे पुन्हा दोन प्रकार पडत असतात. त्याचे कार्य काय आहे, तर पेशीचं वहन करणं, प्रथिन मेदाचं संश्लेषण पण ते करतात. ठीक आहे, म्हणजे आंतरद्रव्य जालिका प्रथिने आणि मेदाचं संरक्षण करतात. ठीक आहे, पुन्हा टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकायचे सुद्धा ते काम करतात, विषारी घटक बाहेर टाकायचे ते काम करत असतात. ठीक आहे, मला वाटतं प्रत्येकाला समजलं असेल की आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय, त्याचं वर्किंग काय. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, पाचवी गोष्ट, पाचवा पाठ, पेशी अंगके मधला पाचवा पाठ. पेशी अंगाचा पाचवा पाठ आहे, त्याला म्हणतात तंतुकणिका. तंतुकणिका, तंतुकणिका. ठीक आहे, तंतुकणिका पण तुम्ही तंतुकणिका इथं पाहू शकता. इथे डायग्राम मी काढली होती. तंतुकणिका कशी असते, की तंतुकणिका अशी असते. ठीक आहे, तंतुकणिका असते. ठीक आहे, ह्याला तंतुकणिका म्हणतात. हे वनस्पती पेशीमध्ये पण असतं आणि प्राणी, तर वनस्पती पेशीमध्ये इथं आहे, प्राणी पेशीमध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे, तंतुकणिका हे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोघांच्या मध्ये पाहायला मिळतं. हे एक दुहेरी आवरण असतं. दुहेरी म्हणजे काय, तर बाहेर एक गुळगुळीत आवरण असतं आणि आत त्याच्या काय असतात, तर वलय असतात, वेगवेगळ्या शृंखला असतात. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही असं ब्रेक केला, तर कट केला, ठीक आहे, ही जर तुम्ही आत केला, असं कट केला, कट केल्यानंतर तुम्हाला असं आत वेगवेगळे वलय पाहायला मिळतात. असे वलय पाहायला मिळतात. बाहेर एक गुळगुळीत असतं, ही बाहेरचा भाग गुळगुळीत आणि आतला भाग काय असं वलययुक्त असतो. अशी दोन शृंखला पाहायला मिळतात. म्हणजे दोन ते द्विस्तरीय आवरण असतं. ठीक आहे, पुन्हा या तंतुकणिकामध्ये घड्या असतात, शाखा वेगवेगळ्या असतात. पण या तंतुकणिकेचं वैशिष्ट्य काय आहे, तंतुकणिका कशापासून बनलेल्या असतात, ह्या तंतुकणिकेमध्ये तुम्हाला रायबोझोम्स, मेद असे वेगवेगळे घटक सुद्धा पाहायला मिळतात. ठीक आहे, पण या तंतुकणिकेचं वैशिष्ट्य काय ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. तंतुकणिकेमध्ये जे कार्बोदके आणि जे कार्बोहायड्रेट्स असतात, म्हणजे आपण अन्नाद्वारे जे कार्बोदके आणि कार्बोहायड्रेट्स घेतो, कार्बोदके आणि कार्बोहायड्रेट्सचं पचन करायचं काम ह्या तंतुकणिका करत असतात. म्हणून तंतुकणिकांना मानवी शरीराचं ऊर्जा केंद्र असं म्हणतात किंवा पॉवर हाऊस असं म्हणतात. ऊर्जा केंद्र म्हणजे काय, जसं तुम्हाला माहित आहे की वेगवेगळ्या विद्युत प्रकल्प असतात. या विद्युत प्रकल्पामध्ये काय केलं जातं की जलविद्युत निर्मिती केली जाते आणि जलविद्युत निर्मिती झाली की ते एका पॉवर हाऊसमध्ये साठवली जाते आणि तिथून ती वेगवेगळ्या भागामध्ये सप्लाय केली जाते. तसं मानवी शरीरामध्ये जे ऊर्जेची निर्मिती होते, ती ऊर्जेची निर्मिती, ऊर्जा केंद्र, ऊर्जा बनवायचं काम कोण करत असतात, तर ते तंतुकणिका करत असतात. त्यामुळे त्याला मानवी शरीराचे ऊर्जा केंद्र किंवा ऊर्जा निर्मितीचे केंद्र सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे काय करतात, तर मानवी शरीरामध्ये ऊर्जा असते, ते ऊर्जा आपल्या मानवी शरीरामध्ये समजा एटीपी स्वरूपात एखादी ऊर्जा असेल तर ते ऑक्सिजनच्या सहाय्याने. ठीक आहे, आता मानवी शरीरामध्ये एटीपी स्वरूपात वेगवेगळे ग्लुकोज, आपण जे अन्न सेवन करतो, आपण अन्न सेवन केलेलं सर्व अन्न हे एटीपीच्या स्वरूपामध्ये काय असतं, आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच्या फॉर्मॅटमध्ये असतं. C6H12 आणि O6 अशा फॉर्मॅटमध्ये अन्न आपल्या शरीरामध्ये असतं. हे तंतुकणिका काय करतात की ऑक्सिडेशन करतात. ऑक्सिडेशन करतात म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, हे केमिस्ट्रीमध्ये आहे की ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय. एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जर ऑक्सिजन ऍड केला तर त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जर हायड्रोजन रिमूव्ह होत असेल तर त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन जर ऍड केला तर त्याला रिडक्शन म्हणतात.
एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन जर ऍड केला तर त्याला रिडक्शन असं म्हणतात. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन जर ऍड झाला तर त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. हे आपल्या शरीरामध्ये असणारा ग्लुकोज, यामध्ये आपण श्वासोच्छवासाद्वारे ऑक्सिजन घेतो, तो ऑक्सिजन ऍड करायचं काम कोण करतं, तर हे तंतुकणिका करतात. म्हणजे काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झालं की ऊर्जा मुक्त होते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, CO2 बाहेर पडतो. ठीक आहे. ऊर्जा मुक्त आणि CO2, आणि ह्याच ऊर्जेवर आपण जगत असतो. मग ही ऊर्जा निर्मिती झाली म्हणून त्याला काय म्हणतात, पेशीची ऊर्जा केंद्र म्हणतात. समजतं. म्हणजे आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळत असते ही ऊर्जा तंतुकणिकामार्फत तयार झालेली असते. ठीक आहे. त्यानंतर समजा मानवी शरीरामध्ये आपण अन्न जास्त सेवन केलं, आपल्याला बघा हे आपल्याला सवय असते की आपल्याला जी गरज असते गरजेपेक्षा 4 घास आपण जास्तच खातो. ठीक आहे. मग जेव्हा आपण अन्न जास्त सेवन करतो तेव्हा काय होतं, शरीरामध्ये जास्त ग्लुकोजची निर्मिती होते. मग जास्त अन्न सेवन केलेले घटक काय करतात, हे तंतुकणिका एटीपीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतात. एटीपीच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये साठवली जाते. आपण जे अन्न सेवन करतो, ठीक आहे, सेवन केलेल्या अन्नामधून जी एक्स्ट्रा ऊर्जा निर्मिती होते, एक्स्ट्रा घटक असतात, त्या एक्स्ट्रा घटकापासून काय होतं की एटीपीच्या स्वरूपामध्ये ती ऊर्जा काय केली जाते, साठवली जाते. हे काम कोण करतं, तर तंतुकणिका करतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ असतात, मेद पदार्थ असतात. हे घटक काय तर पचायला खूप जड असतात, खूप अवघड असतात, जटिल असतात. असे जे जटिल पदार्थ असतात, ह्या जटिल पदार्थाचं पचन करायचं काम सुद्धा या तंतुकणिका करत असतात. ठीक आहे. म्हणजे जटिल पदार्थ, मेद असेल, स्निग्ध पदार्थ असेल, अशा पदार्थातून अभिक्रिया करून रासायनिक संयुगेतून ऊर्जा निर्मिती करून ऊर्जा मुक्त ते करत असतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्या मानवी शरीराच्या स्नायूच्या हालचाली आहे, चेता संवेग असेल, ह्या सगळ्यामध्ये ही जी ऊर्जा असते, ही ऊर्जेचा रोल खूप महत्वाचा असून या ऊर्जेवर आपलं मानवी शरीर काम करत असतं. ठीक आहे. आणि याची निर्मिती ह्या तंतुकणिकामध्ये होत असतं. त्यामुळे तुमच्या परीक्षेसाठी तंतुकणिका खूप महत्वाचा आहे. तुम्हाला माहित पाहिजे तंतुकणिका म्हणजे पेशीचं ऊर्जा केंद्र. ठीक आहे. त्याचा आकार तुम्हाला समजला असेल, आकार असा असतो. प्राणी पेशीमध्ये, वनस्पती पेशीमध्ये मी दाखवले होते कुठे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर तंतुकणिका पुढचा आपण मानवी मला वाटतं टोटली आपण 5 अंगकाचा अभ्यास केला. पेशीच्या आतमध्ये असणारी 5 अंगकाचं आपण अनालिसिस केलं. त्यानंतर पुढे जर तुम्ही केला तर तुम्हाला गॉल्गी काय पाहायला मिळतं. गॉल्गी काय 6वं मानवी शरीरातील 6वं, त्याला काय म्हणतात, तर गॉल्गी काय म्हणतात. तुम्हाला कडला एकदम प्राणी वनस्पतीपेक्षा खाली तुम्हाला गॉल्गी काय पाहायला मिळतं. ठीक आहे. मग गॉल्गी काय म्हणजे नेमकं काय, तर हे एक याचा शोध साधारणपणे 1891 मध्ये लावला होता. ह्याचं काय होतं, ते मानवी शरीराचं एक स्रावी अंग काय. ठीक आहे. स्रावी अंग म्हणजे काय, की आपल्या शरीराचं फक्त स्राव म्हणजे एखादा घटक शोषण करून घेणं, स्त्रावी करून घेणं, त्याचं स्थलांतरण करणं, त्याचं वहन करणं, हे स्रावी अंग म्हणून गॉल्गी काय करत असतं, काम करत असतं. आपल्या शरीरातील स्रावी अंग म्हणून ते काम करतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे चिकट पदार्थ, मेद, स्निग्ध पदार्थ यांचं पचन करायचं सुद्धा ते काम करत असतं. ठीक आहे. आणि त्याचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे आपल्या शरीरामधील पेशी भित्तिका, ठीक आहे, प्रद्रव्य पटल, आपल्या शरीरातील पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका. ठीक आहे. पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीमध्ये काय होतं, तर ह्या गॉल्गी कायचा महत्वाचा रोल असतो. शरीराच्या पेशीच्या निर्मितीमध्ये गॉल्गी कायचा मोठ्या प्रमाणात रोल असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे 7वं आपण लयकारिका म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. लयकारिकेविषयी काय, लयकारिका काय, मानवी शरीरामध्ये पिशवीसारखा अवयव असतो, त्याला काय म्हणतात, मानवी शरीरामध्ये पिशवीसारखा एक कोश असतो. पिशवी म्हणजे तुम्हाला बाजाराला जाताना किंवा कॉलेजला जाताना पिशवी घेतो. पिशवी म्हणजे काय, एक कोश असतो, त्यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता. ठीक आहे. तशाच प्रमाणे हे शरीरातील एक कोश आहे, पिशव्या असं म्हणतात, त्याला लयकारिका असं म्हणतात. ठीक आहे. लयकारिकेचा आकार दाखवला इथं, लयकारिका तुम्हाला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. ही लयकारिका इथं आहे, तशीच लयकारिका तुम्हाला इथं वनस्पती पेशीमध्ये इथंच पाहायला मिळते. म्हणजे लयकारिका म्हणजे काय, अशा प्रकारचे पिशव्या असतात फक्त. पण त्याचं काम काय असतं, की त्याला पिशवी किंवा कोश असं म्हणतात. पिशवी किंवा कोश असं म्हणतात. याचं महत्वाचं काम काय आहे, की जेव्हा शरीरामध्ये चयापचय होत असतं, म्हणजे चयापचय म्हणजे पचनाचं काम आहे, शरीरामधील जटिल सेंद्रिय घटक, ठीक आहे, जटिल सेंद्रिय घटकाचं पचन करायचं काम ह्या लयकारिका करतात. त्यामुळे त्याला पचनी पिशव्या सुद्धा म्हणतात, की जटिल सेंद्रिय घटकाचं पचन करायचं काम, पचनाचे कार्य, मग त्याला काय म्हणतात,
पचनी पिशव्या सुद्धा म्हणतात. पचनी पिशव्या की मानवी शरीरातील जे जटिल घटक आहेत त्यांच्या पचनाचं काम ते करत असतात. ठीक आहे. त्याचबरोबर पेशीच्या आतमध्ये जे टाकाऊ पदार्थ असतात, पेशीच्या आतल्या टाकाऊ पदार्थाचं विल्हेवाट लावायची ते काम करतात. विल्हेवाट. मानवी शरीरामध्ये जे टाकाऊ घटक असतात त्यामध्ये अमोनियम घटक असतात मानवी शरीरामध्ये, जे मानवी शरीराचे घातक घटक असतात, घातक घटकाची विल्हेवाट लावायचं काम लयकारिका करत असतात. ठीक आहे. त्यामुळे त्याला विल्हेवाट करणारी संस्था सुद्धा म्हणतात. मानवी शरीराची विल्हेवाट करणारी संस्था. जसं तुम्हाला स्वच्छता करायचं काम स्वच्छता कर्मचारी पाहायला मिळतात, तसंच मानवी शरीरामध्ये विल्हेवाट स्वच्छता करायचं काम हे लयकारिका करत असतात. त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये जे वेगवेगळे पेशी अंगके खराब झालेले असतात, म्हणजे एखादी पेशी तर मृत झाली, एखादी पेशी तर खराब झाली. मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या आघातामुळे पेशी खराब होऊ शकते. तर मानवी शरीरामध्ये पेशी खराब झाली किंवा एखादं अवयव किंवा एखादा इंद्रिय एखादी ऊती जर खराब झाली तर खराब झालेल्या अवयव नष्ट करायचं काम लयकारिका करतात. त्यामुळे त्याला उद्ध्वस्त करणारी संस्था सुद्धा म्हणतात, उद्ध्वस्त करणारे पथक सुद्धा म्हणतात. उद्ध्वस्त करणारे पथक म्हणजे काय की मानवी शरीरामध्ये जे पेशी मृत झाल्या, ज्या पेशी नष्ट झाल्या, त्या पेशींची कार्य करण्याची क्षमता खराब झाल्या, अशा पेशींना नष्ट करायचं काम ह्या लयकारिका करतात. ठीक आहे. त्यामुळे तिला उद्ध्वस्त करणारी संस्था सुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये एखादी पेशी खराब झाली तर ते नसतं, त्यामुळे त्याला आत्मघाती पिशवी सुद्धा म्हणतात. म्हणजे कोणकोणते शब्द आहेत पदाला की त्याला काय म्हणतात, तर त्याला उद्ध्वस्त करणारे पथक सुद्धा म्हणतात. उद्ध्वस्त करणारे पथक म्हणतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे त्याला आत्मघाती पिशवी सुद्धा म्हणतात. आत्मघाती पिशवी सुद्धा म्हणतात. आत्मघाती पिशवी का? कारण ती मानवी शरीराचे पेशी आहेत त्या पेशींना ती नष्ट करते. ठीक आहे. लयकारिका मानवी शरीराच्या पेशींना नष्ट करते, त्यामुळे त्यांना आत्मघाती पिशवी सुद्धा म्हणतात. ठीक आहे. जेव्हा आपण काय करतो की जेव्हा आपण 3-4 दिवस उपासमार असतो की आपण कोणतेही अन्न जर सेवन केलं नाही, अशा वेळी मानवी शरीरामध्ये जे प्रथिने आणि मेद असतात, मानवी शरीराच्या प्रथिने आणि मेदांचा वापर करून ऊर्जा निर्मिती करायचं काम सुद्धा लयकारिका करतात. ठीक आहे. म्हणजे आपल्या शरीरातील प्रथिने व मेद उपासमारीच्या कालखंडामध्ये शरीरातील प्रथिने व मेद यांच्यापासून ऊर्जा निर्मिती करायचं काम सुद्धा लयकारिका करत असतात. ठीक आहे. लयकारिकांना काय काय म्हणतात मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुन्हा जे लहान छोटा बेडूक असतो, छोट्या बेडूकच्या सुरुवातीला लहान बेडूकाचं निर्मिती असताना त्या शेवटला काय ते शेपूट असते, तर छोट्या बेडकाला पाटणी मारणारे शेपूट, हे शेपूट नष्ट करायचं काम सुद्धा लयकारिका करत असतात. ठीक आहे. म्हणजे शेपटाचं पचन करून ते काय करतात, ते नष्ट करतात. ठीक आहे. लहान बेडकाची निर्मिती होताना ती पाण्यामध्ये तुम्ही पाहिला असाल की लहान बेडकापासून बेडूक कसा तयार होतो, तर त्याच्या पाठीमध्ये शेपूट असते, ती शेपूट नष्ट करायचं काम सुद्धा लयकारिका करत असतात. हे तुम्हाला थोडं माहिती पाहिजे, छोट्या बेडकाचं शेपूट नष्ट करायचं काम. ठीक आहे. म्हणजे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून लयकारिका महत्वाचा आहे, तंतुकणिका खूप महत्वाचा आहे. कारण लयकारिकेला वेगवेगळी नाव आहे. तुमच्या परीक्षेला विचारतात की मानवी शरीराचे पचन संस्था कोणता आहे, उद्ध्वस्त करणारी संस्था कोणता आहे, आत्मघाती पिशव्या कशाला म्हणतात हे विचारतात, ते तुम्हाला थोडं माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे गोल्गी काय झालं, त्यानंतर लयकारिका झाली. ठीक आहे. त्यानंतर पुढचा अंग काय आहे, पुढच्या अंगाला आपण म्हणतो लवके. 8वा अंग लवके. ठीक आहे. हे लवके 2 प्रकारचे असतात. याला म्हणतात लवकेंचे 2 प्रकार. एक असं अवर्ण लवके, आणि दुसरा असं हरित रंग लवके. अवर्ण लवके रंग. अवर्ण म्हणजे काय, ज्या लवकांना कोणताही रंग नसतो, रंगहीन. ठीक आहे. कोणताही रंग नसतो त्याला रंगहीन लवके म्हणतात, आणि ज्या लवकांना रंग असतो त्याला रंग लवके असे म्हणतात. ठीक आहे. मग ते रंग लवके, मग समजा एखाद्या लवकाला काय हिरवा कलर आहे तर त्याला म्हणतात हरित लवके. ठीक आहे. हरित लवके. ठीक आहे. हरित लवके काय, कारण त्याचा कलर हिरवा आहे. समजतं. म्हणजे बघा ही लवके असतात, ही लवके फक्त तुम्हाला वनस्पती पेशीमध्ये पाहायला मिळतात, प्राणी पेशीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळत नाही, लवके पाहायला मिळत नाहीत. मग लवके कसे असतात, लवके 2 अवर्ण लवके, रंग लवके. रंग नसणाऱ्याला आपण रंगहीन म्हणतो, त्यामुळे कोणताही रंग नसतो, आणि दुसरा असा रंग असणारे. मग काही लोकांना काय होतो हरित लवके की त्याला हिरवा रंग प्राप्त होतो, त्याचप्रमाणे काही लोकांमध्ये पिवळा रंग प्राप्त होतो, काही लोकांच्यामुळे तुम्हाला नारंगी रंग प्राप्त होतो. म्हणजे वेगवेगळे लवके असतात, वेगवेगळ्या लोकांमध्ये कोणता घटक असतो त्या घटकावर डिपेंड असतो की त्यांना कोणता कलर असेल. ठीक आहे. जसं झॅन्थोलिक म्हणून एक लवक असतं, त्याच्यामुळे काय तर पिवळा रंग प्राप्त होत असतो. त्यानंतर पुन्हा कॅरोटीन हे लवके असते, कॅरोटीन लवकांच्यामुळे नारिंगी रंग प्राप्त होतो, आणि हरित लवकांच्यामुळे हिरवा कलर प्राप्त होतो. ठीक आहे.
ही 3 लवके तुम्हाला माहित नाही, शक्यतो असं परीक्षेला क्वेश्चन विचारत नाही. फक्त माहिती लवके 2 प्रकारचे असतात आणि हे लवके फक्त वनस्पती पेशीमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा हे जे लवके असतात लवकांचं काम काय असतं तर ही लवके पेशीच्या वनस्पतीमध्ये अन्न प्रकाश संश्लेषण क्रिया ह्या लवकांच्या मार्फत चालतं. आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ज्या पदार्थाची किंवा आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ज्या अन्नाची निर्मिती होते, ठीक आहे, वनस्पतीमध्ये ज्या अन्नाची निर्मिती होते त्या अन्नाच्या निर्मितीमध्ये प्रकाश संश्लेषणाचं काम हे लवके करत असतात. ठीक आहे, जर लवके जर नसते तर मानवी शरीर वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण झालं होतं आणि प्रकाश संश्लेषण जर नसतं तर अन्नाची निर्मिती सुद्धा झाली नसती. याचा अर्थ अन्नाची निर्मिती करायचं काम कोण करत असतं तर अन्नाची निर्मितीचं काम हे लवके त्यामध्ये लवकांचा महत्वाचा रोल असतो. ठीक आहे, ह्या लवकामार्फत की जी सौर ऊर्जा असते सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषणाचं का पहिलं काय प्रकाश संश्लेषणाचे काम करतात. प्रकाश संश्लेषणाचे काम करतात आणि दुसरं काम आहे दुसऱ्यामध्ये ते काय करतात की जी सौर ऊर्जा आहे सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. कोण करतं तर ही लवके सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतात. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये वेगवेगळे लवके असतात त्यामुळे त्याला वेगळा चव वेगळा कलर प्राप्त होत असतो. ठीक आहे, त्यानंतर लवकानंतर पुढचं आहे त्यामध्ये काय रिक्तिका. लवकानंतर पुढचा पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो रिक्तिका. रिक्तिका म्हणजे काय तर वनस्पती पेशीमध्ये तुम्हाला ही रिक्तिका पाहायला मिळते, प्राणी पेशीमध्ये ती रिक्तिका पाहायला मिळतात. दोघांच्या मध्ये फरक काय आहे तर वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका मोठी असते, प्राणी पेशीमध्ये रिक्तिका काय असते लहान असते. ठीक आहे, मग रिक्तिकेचं वैशिष्ट्य काय आहे तर ही रिक्तिका असतात त्याला पिठिका सुद्धा म्हणतात की पिठिका सुद्धा असं म्हणतात. मग रिक्तिकेचं काम काय असतं तर मानवी शरीरामध्ये किंवा वनस्पतीमध्ये जे आपण अन्न सेवन केलेलं अन्न सेवन काय केलं साठवून ठेवायचं काम हे रिक्तिका करत असतात. ठीक आहे, म्हणजे रिक्तिकेचं काम काय आहे तर मानवी शरीरामध्ये असलेलं जे अन्न असतं ते अन्न साठवून ठेवायचं काम हे रिक्तिका करत असतात. मग तुम्हाला माहिती आहे वनस्पतीमध्ये वनस्पती स्वतः निर्मिती करत असतात. मग वनस्पती स्वतःचा अन्न निर्मिती करत असल्यामुळं वनस्पतीमध्ये अन्न मोठ्या प्रमाणात आहे तर त्या अन्नाची साठवण करणारी रिक्तिका सुद्धा मोठी असेल. प्राणी हे परपोषी असतात, वनस्पती स्वयंपोषी असतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, अन्न तयार केलेलं अन्न स्वतःमध्ये साठवून ठेवतात आणि साठवून ठेवण्याची जी व्यवस्था असते त्याला रिक्तिका म्हणतात. तर वनस्पतीमध्ये रिक्तिका मोठ्या असणार. प्राणी हे परपोषी आहेत, दुसऱ्यावर डिपेंड आहेत तर ते अन्नासाठी दुसऱ्याकडून ते अन्न घेतल्यानंतर ते काय करत असतात आपलं संश्लेषण करत असतात. याचा अर्थ प्राणी पेशीमध्ये रिक्तिका काय असणार लहान असणार. ठीक आहे, तिचं कार्य पुढे मी सांगितलं. त्यानंतर पुन्हा त्यानंतर पुढे अजून काय पाहिलं तर रायबोझोम्स पाहायला मिळतात. रायबोझोम एक लहान कण असतात, त्याचं कार्य म्हटलं की रायबोझोम्स काय करत असतात प्रथिने निर्मितीसाठी रायबोझोमचा पुढचा घटक घ्या. थोडं माहित असून एक क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा 9वा घटक रायबोझोम्स काय असतात की मानवी शरीरामध्ये डीएनए आरएनए पेशीच्या केंद्रकामध्ये तुम्हाला रायबोझोम्स पाहायला मिळतात, पेशीच्या आतमध्ये रायबोझोम्स पाहायला मिळतात. ठीक आहे, हे रायबोझोम्स काय करत असतात तर हे रायबोझोम्स मानवी शरीराच्या पेशीमधील ठीक आहे प्रथिने तयार करायचं काम रायबोझोम्स करत असतात. प्रथिने निर्मितीचे काम हे रायबोझोम्स करत असतात. त्याचप्रमाणे पेशीच्या वाढीसाठी रायबोझोमचा महत्वाचा रोल असतो. पेशीची वाढमध्ये रायबोझोमचा महत्वाचा रोल असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे लास्ट अवयव 10 नंबरचं त्याला काय म्हणतात तारका काय म्हणतात. तारका काय ठीक आहे, हे तारका काय मानवी पेशीमध्ये असतं. ठीक आहे, हे एक केंद्राकार असणार लहान आकाराचं एक गोलाकार काय असतं गोलाकार एक पदार्थ असतो पेशीच्या केंद्रकामध्ये असतं. तो फक्त पेशी विभाजनामध्ये त्याची मदत होते. म्हणजे केंद्रकार जवळ असं तारका काय पेशी विभाजनासाठी गरजेचं असतं. पेशी विभाजनासाठी आवश्यक. ठीक आहे, तारका काय ठीक आहे हे पेशी अंग. ठीक आहे, बघा मला वाटतं इथपर्यंत आपण पेशीची वेगवेगळी अंग होती त्या वेगवेगळ्या अंगाचं अनालिसिस केलं होतं. आता फक्त एकदा आपण अनालिसिस करूया, एकदा आपण एक गोष्टी पाहूया. सर्वात पहिला वरती पेशी भित्तिका, सर्वात लास्टचं आवरण काय करतं पेशीला संरक्षण करायचं काम करत असतं, सेल्युलोज पासून बनलेलं असतं. दुसरं प्रद्रव्य पटल,
दुसरं वहनाचं कार्य करत असतात आणि वनस्पती पेशीचं सर्वात लास्टचं आवरण असं मेद आणि स्निग्ध पदार्थापासून तयार झालेलं असतात. त्याच्या आत गेला तर काय असतं पेशीद्रव्य. हे पेशीद्रव्य काय असतं तर वेगवेगळ्या जीवनसत्वे त्यानंतर मेद वेगवेगळ्या घटकापासून निर्मित झालेलं असतं. हे पेशीद्रव्य फक्त पेशीला आवश्यक जे रिकामी जागा आहे ती रिकामी जागा भरून घेतो की पेशीचे सर्व अंगके हे पेशीद्रवामध्ये असतात. त्यापुढे गेला की रिक्तिका निर्मिती केलेला अन्न साठवण्याचं काम रिक्तिका करतात. ठीक आहे. रिक्तिका पुढे लयकारिकांना काय म्हणतात लयकारिका ही आत्मघाती पिशव्या असतात. म्हणजे पेशीचं टाकाऊ घटकाचं विभाजन करणं ते नष्ट करणं मृत पेशींना नष्ट करणं त्यानंतर उपाशी पोटी शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करणं हे लयकारिका काम करत असतात. ठीक आहे. त्याला आत्मघाती पिशवी सुद्धा म्हणतात. लयकारिकाच्या पुढे गेला की तुम्हाला इथं तंतुकणिका पाहायला मिळतात. तंतुकणिकाला पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणतात. आपल्या पेशीची ऊर्जेची निर्मिती या तंतुकणिकामध्ये होत असतं. त्यानंतर पुढे गेला की तुम्हाला केंद्रक पाहायला मिळतं. केंद्रक हे पूर्ण पेशीवर नियंत्रण ठेवत असतं. ह्या केंद्रकामध्ये काय असतात तर रंगधागे असतात डीएनए असतं आणि आरएनए असतं. तिघांची वैशिष्ट्ये काम आपण मागे पाहिलं होतं. त्यानंतर इथं जर गेला तर तुम्हाला इथे काय पाहायला मिळते आंतरद्रव्य जालिका पाहायला मिळते. ही आंतरद्रव्य जालिका केंद्रकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि बाहेरच्या गोष्टीमध्ये काय करतं वहनाचं कार्य करत असतात. पेशीच्या आतमध्ये असणारे घातक पदार्थ बाहेर टाकायचं काम सुद्धा कोण करत असतं तर हे काय करत असतं आंतरद्रव्य जालिका करत असते. त्यापुढे गेला की हरित लवके पाहायला लवकांचं काम काय प्रकाश संश्लेषण करणं आणि सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हे लवके काम करत असतात. त्यानंतर गोल्गी काय आहे ठीक आहे. गोल्गी काय करत असतं आपल्या आवश्यक असणारे लयकारिका आहे तंतुकणिका आहे याच्या निर्मितीमध्ये गोल्गिकाचा महत्वाचा रोल असतो. ठीक आहे. बघा म्हणजे पेशीच्या आतल्या सर्व अवयवांचा अंगाचा आपण आता अनालिसिस केला. हेच स्ट्रक्चर तुम्हाला प्राणी पेशीमध्ये पण पाहायला मिळतं. ठीक आहे. इथं आपण बायोलॉजीचा जे पहिला टॉपिक आहे पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात केली. ठीक आहे. मला वाटतं की या व्हिडिओमध्ये आशा आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर काही नवीन गोष्टी पाहायला मिळायला असेल. तर तुम्हाला जर गोष्टी आवडल्या असेल तर नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चॅनलला जर तुम्ही पहिला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिला तुम्हाला पाहता येईल. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.